तर मी अमेय स्वागत करतो तुमचं अमेझिंग इंजिनियर्सवर। चालू करूया आपण फुल मॅरेथॉन, ज्याच्यामध्ये 50 क्वेश्चन डिस्कस करूया। पहिला क्वेश्चन आहे द मॅक्झिमम इफिशियन्सी ऑफ द हाफ वेव रेक्टिफायर इज। ओके, इलेक्ट्रॉनिक्सचा क्वेश्चन आहे पण अगदी सोपा क्वेश्चन आहे। इफिशियन्सी विचारलेली आहे, हाफ वेव रेक्टिफायरची कमाल कार्यक्षमता किती असते? 33%, 40.6%, 66.6% की 72.9%? तर अगदी सोपा प्रश्न, डायरेक्टली तुम्हाला ह्याचं उत्तर येते, माहिती असलं पाहिजे। पण ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी आपण डिस्कस करूया। सगळ्यात पहिल्यांदा हाफ वेव रेक्टिफायर आणि फुल वेव रेक्टिफायरचे डायग्राम कशा दिसतात ते, आणि त्याच्या वेवफॉर्म्स पण मी इथे खाली मेन्शन केलेले आहेत। तर सगळ्यात पहिल्यांदा आपलं उत्तर काय आहे ते सगळ्यात पहिल्यांदा बघून घेऊया। तर कंपॅरिझन ऑफ द रेक्टिफायरचे ते मी चार्ट प्रोव्हाइड केला आहे, जेणेकरून हाफ वेव पण आपला कव्हर होईल, फुल वेव पण कव्हर होईल, आणि ब्रिज रेक्टिफायर जर आपल्याला विचारलं तर ते पण आपल्या इथे कव्हर होईल। हाफ वेव रेक्टिफायरमध्ये जी इफिशियन्सी असते ती 40.6% असते। ओके, आपलं उत्तर तर आपल्याला मिळालं आहे, पण आता अजून एक्स्ट्राचे क्वेश्चन्स बघूया। जर उद्या मला फुल वेव रेक्टिफायरबद्दल विचारलं तर डायग्राममध्ये सगळ्यात पहिल्यांदा बघून घेऊया। हाफ वेव रेक्टिफायरमध्ये आपण बघतो एक सायकलपैकी जो निगेटिव्ह पार्ट असतो तो आपण कट ऑफ करतो, म्हणजे डायरेक्टली निगेटिव्ह पार्ट आपल्याला मिळतच नाही, त्याच्या जागी आपल्याला शून्य मिळतं। फुल वेव रेक्टिफायरमध्ये जी निगेटिव्ह वेव असते ती पण कन्वर्ट होते पॉझिटिव्ह साईडला। त्यामुळेच इथे तुम्ही बघितलं आपल्याला टोटल इथे 3 पार्ट दिसत आहेत, आणि इकडे आपल्याला जास्त म्हणजे ॲक्च्युली 6 पार्ट दिसायला पाहिजे। म्हणजे 3 सायकल घेतल्या तर त्याच्यापैकी आपल्याला फक्त 3च मिळतील, आणि त्याच्या 3 कंप्लीट सायकल घेतल्या तर त्याच्यापैकी आपल्याला 6 पार्ट अपर साईडला मिळतात। म्हणजे एक्झॅक्टली जे फुल वेव रेक्टिफायर असतो तो ह्याच्या दुप्पट असतो। त्यामुळे जी आपल्याला इफिशियन्सी पण मिळेल ती 40.6च्या दुप्पट मिळेल, म्हणजे 81.2 फुल वेव रेक्टिफायरमध्ये। ओके, फुल वेव रेक्टिफायरचे टोटल 2 प्रकार पडतात। एक असतो सेंटर टॅप, ज्याच्यामध्ये आपण ट्रान्सफॉर्मर यूज करतो आणि इथे 2 डायोड आपण यूज करतो। परंतु ब्रिज रेक्टिफायरमध्ये कधी कधी ट्रान्सफॉर्मर नाही वापरला तरीसुद्धा चालतो, फक्त 4 डायोड वापरले तरीसुद्धा आपलं काम इथे होऊन जातो। जनरली ब्रिज रेक्टिफायरमध्ये ट्रान्सफॉर्मर नाही वापरत असं आपण म्हणतो। फुल वेव रेक्टिफायरमध्ये सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर आपल्याला स्पेसिफिकली लागतोच, कारण इथला जो मधला जो सेंटर आहे तो आपण ग्राउंड करतो। ओके, तर हे फरक आहे। वेवफॉर्म दोघांमध्ये आपल्याला सेम मिळते ऑलमोस्ट। जो तुम्ही चार्ट कंपेअर केला, जे काय टेक्निकल पार्ट आहे तो एक्झॅक्टली सेम राहतो, फक्त नंबर ऑफ डायोड्स आहेत ते बदलतात, आणि पीक इनवर्स व्होल्टेज आहे ते इथे बदलतं। खूप इम्पॉर्टंट चार्ट आहे, कदाचित ह्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो। ह्याचं करेक्ट उत्तर येईल आपलं 40.6। दुसरा क्वेश्चन, ॲमीटर प्रोव्हाइड्स द पाथ फॉर। ओके, स्वतःहून क्वेश्चन मी म्हणजे उत्तर सांगायच्या आधी व्हिडिओ पॉज करून बघत जा तुमचं उत्तर करेक्ट येतं आहे की नाही। ॲमीटरमध्ये खालीलपैकी काय गोष्टींना प्राधान्य दिलं जातं मार्गेला? मॅक्झिमम व्होल्टेज, मिनिमम करंट की मॅक्झिमम करंट? म्हणजे एका ॲमीटरमधून काय प्रोव्हाइड झालं पाहिजे? मॅक्झिमम करंट पास झाला पाहिजे, मिनिमम करंट, मॅक्झिमम व्होल्टेज की मिनिमम व्होल्टेज? ॲमीटर सगळ्यात पहिल्यांदा काय मोजतो तर करंट मोजतो। एका सर्किटमध्ये जर मला ॲमीटर लावायचं आहे तर नेहमी तो मी त्या पाथच्या सिरीजमध्ये मी लावतो, म्हणजे त्याच्यातून फ्लो होणारा करंट आपण इझिली मेजर करू शकतो। असा टाईपचा ॲनालॉग ॲमीटर आपल्याला दिसून येतो। तर जर मला करंटच मोजायचा आहे तर त्याच्यामधून जाणारा जो करंट आहे तो मॅक्झिमम असेल तरच मी तो व्यवस्थितरित्या मोजू शकतो। त्यामुळे ॲमीटर प्रोव्हाइड्स पाथ फॉर द मॅक्झिमम करंट हे याचं करेक्ट उत्तर येईल। ओके, ह्याच्याबद्दल थोड्या ॲडिशनल इन्फॉर्मेशन पण दिलेल्या आहेत। ॲन आयडियल ॲमीटर हॅज अ 0 इंटरनल रेझिस्टन्स। म्हणजे जो ॲमीटर असतो आयडियल त्याला इंटरनल रेझिस्टन्स जो मीटरचा असतो तो 0 असतो, कारण नाहीतर मग त्याच्या अक्रॉस काही ना काहीतरी व्होल्टेज ड्रॉप होईल आणि जर रेझिस्टन्सची व्हॅल्यू वाढली, म्हणजे इन शॉर्ट समजा आता इथे 0 रेझिस्टन्स आहे, त्यामुळे जो काय करंटची व्हॅल्यू मिळेल ती या लोडमुळेच मिळेल, फक्त I = V/R एवढंच असतं। ओके, हा V आहे, हा R आहे, आणि ह्याच्यातून फ्लो होणारा करंट आहे तो मी I कन्सिडर केला, राईट। पण जर ॲमीटरमध्ये स्वतःचा पण काहीतरी जर इंटरनल रेझिस्टन्स असता तर ह्याला मी R पकडला आणि ह्याला मी पकडला R1, बरोबर? तर I ची व्हॅल्यू तशा वेळेला काय होईल? V/R + R1। त्यामुळे ह्या 2 रेझिस्टन्सची व्हॅल्यू जास्त झाल्यामुळे ॲक्च्युअली जो फ्लो होणारा जो करंट आहे तो कमी होईल। त्यामुळे ॲमीटरचं स्वतःचं रेझिस्टन्स इंटरनली जो असतो तो 0 असला पाहिजे आयडियल केसमध्ये, आणि त्यामुळे तो मॅक्झिमम पाथ आहे तो करंटसाठी प्रोव्हाइड करू शकतो। कसा कनेक्ट करतो? सिरीजमध्ये कनेक्ट करतो, हे पण आपल्याला माहिती आहे। आणि रेंज एक्सटेंड करायची असेल तर एक लो शंट रेझिस्टन्स आपण त्याच्या पॅरलमध्ये लावतो, जे मेजरमेंटच्या क्वेश्चन्समध्ये आपण बघतो। जर कधी आलाच तर आपण क्वेश्चन डिस्कस करू, आधी पण केलेलं आहे मी डिस्कस। सपोज त्याने ॲमीटरच्या जागी उद्या क्वेश्चनमध्ये व्होल्टमीटर विचारलं, तर व्होल्टमीटरमध्ये मिनिमम करंट पाथ येतो प्रोव्हाइड झाला पाहिजे। आता का, त्याचं पण उत्तर सांगतो। व्होल्टमीटर कसं आपण कनेक्ट करतो तर पॅरललमध्ये कनेक्ट करतो, राईट। आता ह्या रेझिस्टन्सच्या
पॅरललमध्ये मी इथे वोल्ट मीटर लावलं तरच त्याचं मी व्होल्टेज मोजू शकतो. आणि सपोज इथून फ्लो होणारा जो करंट आहे तो कसा डिवाइड होतो, थोडा करंट इथे जाईल आणि थोडा करंट इथे जाईल, बरोबर. तर ह्याच्या अक्रॉस जे रेजिस्टन्सच्या अक्रॉस जो फ्लो होणारा करंट आहे तुम्ही I1 पकडला आणि वोल्ट मीटरच्या इथून जर होत असेल तर तो मी I2 पकडला. आयडियली ते 0च व्हायला पाहिजे, पण मी इथे I2 पकडला आणि इकडून टोटल आहे तो करंट आहे I. ठीक आहे. तर रेजिस्टन्स जो आहे त्याच्या अक्रॉस जो व्होल्टेज आपण मेजर केला पाहिजे तो काय हवा असायला पाहिजे, ॲक्च्युली I1 गुणिले R, बरोबर. तर जर I2 ची व्हॅल्यू जर जेवढी जास्त असेल, कारण तो I मधूनच थोडा करंट इथे जाणार आणि थोडा करंट इथे जाणार, बरोबर. आपल्याला काय पाहिजे, ॲक्च्युली सगळ्याचा सगळा करंट इथून फ्लो झाला पाहिजे, म्हणजेच आपण ह्याच्यातला जो काही करंट आहे, ह्याच्यातला जो व्होल्टेज आहे तो आपण इझिली मोजू शकतो. पण जर I2 ची व्हॅल्यू जास्त असेल तर आपल्याला ॲक्युरेट व्होल्टेज मिळणार नाही. त्यामुळे व्होल्ट मीटरमधून फ्लो होणारा करंट जेवढा कमी तेवढं चांगलं असतं. ठीक आहे. नसेल समजलं परत एकदा रिवाइंड करून बघा, तुम्हाला गोष्टी इझिली समजून जातील. जाऊया तिसऱ्या क्वेश्चनकडे. व्हॉट इज द SI युनिट ऑफ द इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. अगदी सोपा क्वेश्चन आहे, डायरेक्टली युनिट विचारलं आहे. SI एकक काय आहे, EMFचं. EMF म्हणजे असतो व्होल्टेज बॅटरी सोर्स वगैरे ज्याला आपण म्हणतो तो वोल्ट. ह्याचं करेक्ट उत्तर आहे. आपण ऑलरेडी लेक्चर 3 मध्ये डिस्कस केलेले आहेत सगळे युनिट्स. जर तुम्ही बघितलं नसेल, फर्स्ट टाइमच या लेक्चरवर आला असाल तर त्या पण व्हिडिओ एकदा बघून घ्या, आपण प्लेलिस्ट बनवलेली आहे. चौथा क्वेश्चन आहे, द स्पीड ऑफ द स्क्विरल केज मोटर डॅश. ओके, ऑप्शन बघूया एकदा काय प्रकारात त्यांनी विचारले. म्हणजे स्क्विरल केज जो मोटर असते इंडक्शन मोटर त्याच्या वेगाचे रिलेटेड आहे. इज चेंज बाय चेंजिंग द नंबर ऑफ स्टेटर पोल. पोल बदलले, स्टेटर पोलची जर आकडे बदलले तर स्पीड चेंज होतो का. वेअर इज ॲज पर द स्टेटर लाईन करंट इनकॉर्पोरेट्स द रेजिस्टन्स ऑफ द रोटर सर्किट. म्हणजे त्या रोटर रेजिस्टन्सचा काय समावेश केल्यानंतर स्पीडवर बदल होतो. आणि इज चेंज बाय चेंजिंग द रोटर पोल. रोटरचे पोल बदलल्यानंतर त्याचं स्पीडच्या बाबतीत येतो फरक होऊ शकतो का. ठीक आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा स्क्विरल केज इंडक्शन मोटरबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे की स्पीड कंट्रोल आपण कशा कशाने करू शकतो. एक येते V/F कंट्रोल किंवा फ्रिक्वेन्सी कंट्रोलने आपण करू शकतो. चेंजिंग द नंबर ऑफ स्टेटर पोल्स, कंट्रोलिंग द सप्लाय व्होल्टेज. म्हणजे नंबर ऑफ स्टेटर पोल्स आपण बदलले तर सुद्धा चेंज होतो. आणि कंट्रोलिंग द सप्लाय व्होल्टेज. आता हे थिअरी ठीक आहे, सगळ्यांना लक्षात राहील की नाही माहीत नाही, पण आपल्याला हा फॉर्म्युला तर सगळ्यांच्या लक्षात असतो सिंक्रोनस स्पीडचा. काय असतो सिंक्रोनस स्पीडचा फॉर्म्युला, 120F/P, बरोबर. आणि जो रोटरचा स्पीड असतो किंवा जो स्लिप असतो तो आपण त्याच्या हेल्पने फाइंड आउट करतो. म्हणजे स्लिप जे आपण वापरतो काय करतो, NS - NR/NS. ठीक आहे. आणि मग रोटरचा स्पीड आपल्याला मिळतो जर स्लिप माहिती असेल तर, किंवा NSचा स्पीडवरून आपण फाइंड आउट करतो. म्हणजे जर सिंक्रोनस स्पीड बदलला तर माझा रोटरचा स्पीडसुद्धा माझा बदलणार, म्हणजे मोटरचा स्पीड बदलला. तर त्याच्यासाठी काय काय गोष्टी चेंज करू शकतो. जर मी फ्रिक्वेन्सी बदलली तर होतो, ज्याला आपण म्हणतो फ्रिक्वेन्सी कंट्रोल. त्यानंतर आहे हा P म्हणजे काय असतं, नंबर ऑफ पोल्स, नंबर ऑफ स्टेटर पोल्स. ऑप्शनमध्ये आपल्याला रोटर पोल पण दिलेला आहे, पण सिन्स इट इज अ स्क्विरल केज इंडक्शन मोटर आहे तर ह्याच्यामध्ये जे काय नंबर ऑफ पोल्स असतात ते ऑटोमॅटिकली क्रिएट होतात, राईट. तर त्याच्यामुळे नंबर ऑफ स्टेटर पोल जर आपण बदलले तर स्पीडच्यावर त्याचा फरक पडू शकतो. हे पण आपण बघितले, जर पोलची संख्या वाढवली सिंक्रोनस स्पीड कमी होईल आणि त्या अकॉर्डिंग मग जी रोटरची स्पीड पण आहे ती कमी होऊ शकते आणि वाईस वर्सा. तर त्यामुळे इज चेंज बाय चेंजिंग द नंबर ऑफ स्टेटर पोल्स हे त्याचं इथे करेक्ट उत्तर येईल. ओके, जाऊया पुढच्या क्वेश्चनकडे. बॅटरी चार्जर डॅश सारखे काम करतो. अ बॅटरी चार्जर ॲक्ट्स एज अ, कशासारखं असतो बॅटरी चार्जर. बॅटरी चार्जर आपण कुठे कुठे वापरतो, आपल्या फोनमध्ये वापरतो. एवढी गोष्ट तरी माहिती आहे की जो आपण सप्लाय देतो, आपल्या घरात जो सप्लाय येतो तो कसा असतो, सिंगल फेज 230 वोल्ट. करेक्ट, इथे लिहितो सिंगल फेज 230 वोल्ट 50 हर्ट्ज AC सप्लाय असतो, राईट. आणि जे आपल्या फोनमध्ये जी आपली बॅटरी असते, तर बॅटरी तर सगळ्या बॅटऱ्या सेमच असतात. सगळ्या बॅटरी असतात त्या DCवर काम करतात. म्हणजे जो चार्जर आहे ॲक्च्युली तो एका AC सप्लायला DC सप्लायमध्ये कन्वर्ट करून देतो, बरोबर. तर AC टू DC जो कन्वर्ट करतो त्याला आपण काय म्हणतो, तर रेक्टिफायर असं आपण म्हणतो. कन्व्हर्टर वाटेल तुम्हाला, पण रेक्टिफायर त्याचं करेक्ट उत्तर येईल. जर ह्याची आपण डायग्राम एक्झॅक्टली जर बघितली, कोणाला हवी असेल तर हा सिंगल फेज ट्रान्सफॉर्म आहे, 230 AC सप्लाय येतो, त्याच्यावरून आपण व्होल्टेज स्टेप डाऊन करतो
तो आपण एका ब्रिज डायोडच्या रेक्टिफायरला देतो, जो आपण मगाशी बघितला. आणि त्यानंतर हे कॅपॅसिटर लावून आपण त्याला फिल्टर आउट करतो आणि फायनली जी आपली बॅटरी आहे ती इथे चार्ज होते. तर अशा प्रकारे तो एका AC सप्लायला फायनली इथून आउटपुटला तो DC मध्ये कन्वर्ट करून देतो. एक साधा बॅटरी चार्जर असतो तो, कुठलाही जर आपण बॅटरी चार्जर कन्सिडर केला तर. पुढचा क्वेश्चन आहे, इन अन इलेक्ट्रिक व्हेकल अ स्पीडोमीटर डिस्प्लेज द स्पीड ऑफ द व्हेकल व्हेअरएज द डिस्प्लेज द मोटर ऑफ द स्पीड. त्याने काय सांगते, एका इलेक्ट्रिक वाहनामध्ये स्पीडोमीटर वाहनाचा वेग दाखवतो, तर डॅश हा मोटरचा वेग दाखवतो. तर कुठल्यापैकी आहे खाली दिलेल्यापैकी, टॅकोमीटर, बॅरोमीटर, मॅग्नेटोमीटर की अल्टीमीटर. तर ह्याचं करेक्ट उत्तर आहे टॅकोमीटर. टॅकोमीटरच्या साहाय्याने आपण मोटर किती फास्ट फिरते किंवा किती स्पीडवर फिरते, किती RPM वर फिरते हे आपण फाइंड आउट करू शकतो. हा आहे डिजिटल टाईपचा टॅकोमीटर. कधी कधी लेझर सुद्धा येतो, तर त्याच्यामध्ये आपण लेझर त्याच्यावर मारला तर रोटेटिंग ह्याच्यावर तर आपल्याला काउंट केला जातो. किंवा इथे जो व्हीलला आपण जर हा पार्ट टच केला तर त्या स्पीडने हा पार्ट आहे तो रोटेट होतो आणि मग इथे आपल्याला डिजिटली डिस्प्ले दिसून येतो. ॲनालॉग तर सोपं आहे वाचायला, त्यात तर काय डाऊट नसेल. पुढचा प्रश्न आहे, ग्रूव्ज इन द क्लिट वायरिंग आर मेड ऑफ. क्लिट वायरिंगचे जे काही ग्रूव्ज असतात ते कशापासून बनवलेले असतात. तर इलेक्ट्रिकल वायरिंगचे पण आपण प्लेलिस्टमध्ये BMC JEEची एक सेपरेट प्लेलिस्ट बनवलेली आहे. त्याच्यामध्ये व्हिडिओ नंबर 26मध्ये सगळ्या गोष्टी डिफरंट टाईप ऑफ इलेक्ट्रिकल वायरिंग कवर केलेलं आहे. इथे लिहिलेलं आहे, इन दिस टाईप ऑफ वायरिंग पोर्सिलिन, वूड और प्लॅस्टिक क्लिट्स आर आपण वापरतो. दीज आर यूज. हे जे क्लिट्स दिसत आहेत हे कुठल्या मटेरियलपासून बनवलेले असतात असा प्रश्न आहे. तर दिलेल्या ऑप्शनपैकी पोर्सिलिन हे याचं करेक्ट उत्तर येईल. ओके, त्या व्हिडिओमध्ये बघून घ्या. डिफरंट टाईपच्या इलेक्ट्रिकल वायरिंग आपण कवर केलेल्या आहेत, ज्याने तुमचा फायदा होऊ शकतो. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट शुड बी द इन्सुलेशन बिटवीन द बॉडी ऑफ द इलेक्ट्रिकल वॉटर हीटर अँड द कनेक्टिंग केबल ॲज पर ISI. जो आपला इलेक्ट्रिकल वॉटर हीटर असतो तर त्याच्या बॉडीचा आणि म्हणजे त्याचं जी काय कॉईल असेल ती आणि ती काय जे काय केबल असेल त्याच्यामध्ये इन्सुलेशन रेझिस्टन्स किती असायला पाहिजे. तर आयडियली जेवढं इन्सुलेशन जास्त तेवढं सेफली आपण त्याला वापरू शकतो. त्याने तर ISI स्टँडर्डप्रमाणे विचारलं आहे. तर रूल्स जर आपण कन्सिडर केले तर इन्सुलेशन रेझिस्टन्स ऑफ एनी वायरिंग इन्स्टॉलेशन शुड नॉट बी लेस दॅन 1 मेगा ओम. म्हणजे ती जी काय कॉईल असेल आणि त्याचं इन्सुलेशन असेल त्याच्या दोघांमध्ये जर आपण रेझिस्टन्स मोजलं तर 1 मेगा ओमपेक्षा ते जास्त असायला हवं. जेवढं जास्त तेवढं चांगलं, पण मिनिमम 1 मेगा ओम तरी असायलाच पाहिजे असं दिलेलं आहे. ओके, व्हिडिओ पॉज करून तुम्ही बाकीचे जे काय पॉईंट्स मी ते मेन्शन केलेले ते सुद्धा एकदा बघून घ्या. पुढचा प्रश्न आहे, विद्युत काम करताना खालीलपैकी कोणते विद्युत शॉक टाळते. म्हणजे जर या 4 ऑप्शनपैकी जर मी कुठलं मटेरियल वापरलं तर मला शॉक लागायचे चान्सेस कमी आहेत किंवा फार रेअर आहेत. ऑप्शन आहे ड्रायवूड म्हणजे सुकेल लाकूड, वेट रोप म्हणजे ओला दोर, मेटल रॉड म्हणजे धातूचा जर काय दांडा रॉड वापरला तर, किंवा वेट वूड. वेट म्हणजे जे ओलं असेल तर पाण्याच्या हेल्थने किंवा पाण्याच्या प्रवाहामुळे आपल्याला इलेक्ट्रिक शॉक इझिली लावू शकतो. त्यामुळे हे 2 गोष्टी तर गेल्या. आणि मेटल पण किंवा धातू आहे तो एक गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी आहे, त्यामुळे हा पण ऑप्शन येणार नाही. ड्रायवूड म्हणजे सुकं लाकूड आपल्याला इझिली ह्याचं करेक्ट उत्तर मार्क करता येईल. कोणाला शॉक वगैरे लागला तर त्याला ते तिथे अटॅचमेंटपासून तिकडे वायरीपासून लांब खेचण्यासाठी वगैरे पण आपण हे जे खाली 3 ऑप्शन दिलेले आहेत हे कधीच वापरू नका. ड्रायवूड म्हणजे जर कुठलं लाकूड वगैरे असेल किंवा मोस्टली कपडा वगैरे असेल त्याने आपण त्याला दूर खेचू शकतो जर कोणाला शॉक लागत असेल तर. पुढे दिलेलं आहे, दिव्याची कार्यक्षमता डॅशमध्ये मोजली जाते. लॅम्प इफिशियन्सी इज मेजर्ड इन. कशात मोजली जाते? ल्युमेन पर वॅट, लुमेन पर लक्स, कॅन्डेला पर वॅट की लक्स पर वॅट. आता ज्यांना एक्झॅक्ट आन्सर माहिती नाही आहे त्यांचं इथे कन्फ्युजन होऊ शकतो, बिकॉज 4ही ऑप्शन त्यांनी तसेच सेट करून दिलेलं आहे. तर बेसिकली आता लॅम्पची इफिशियन्सी म्हणजे काय, आता कुठली पण आपण इफिशियन्सी किंवा कार्यक्षमता जर बघितली तर इफिशियन्सी काय असते, आउटपुट त्या इन्स्ट्रुमेंटचा किती आहे भागिले आपण त्याला इनपुट किती दिला होता. करेक्ट, म्हणजे तेवढंच आपण सांगू शकतो की किती इफेक्टिव्हली किती इफिशियंटली काम करतो. तर लाईटच्या ज्या बाबतीत आपण बघितलं तर जो लाईटचा जो आउटपुट असतो तो आपण लुमेन्समध्ये मोजतो. म्हणजे किती लुमेन्स त्या बल्बचा किंवा लाईटचा प्रकाश आहे ते आपण लुमेन्समध्ये मोजतो.
आणि जो काय इनपुट आहे तो आपण वॅटमध्ये मोजतो, म्हणजे 25 वॅटचा बल्ब आहे, 40 वॅटचा आहे की 60 वॅटचा बल्ब आहे ते. तर त्याच्यामुळे जे काय इनपुट असतं किती वॅटचं आपण म्हणतो ते येईल इनपुटमध्ये डिनॉमिनेटरमध्ये आणि आउटपुट आहे ते लुमेन्समध्ये. म्हणजे इफिशियन्सी जर आपण विचारली तर ते आपण लुमेन्स पर वॅटमध्ये आपण मोजतो. त्यामुळे ऑप्शन 1 नंबर आहे तो इथे करेक्ट उत्तर येईल. वेगवेगळ्या लॅम्पच्या इफिशियन्सी इथे मेन्शन केलेल्या आहेत. काही काही इम्पॉर्टंट आहेत, जसे की सोडियम वेपर लॅम्प आहे, त्यानंतर मर्क्युरी वेपर लॅम्प आहे, इन्कॅन्डेसेंट लॅम्प आहेत. ह्याच्यावर बऱ्याचदा विचारलं जातं, डायरेक्टली तुम्हाला आकडा विचारला जातील कुठले कुठले आहे ते, तर हे एकदा बघून घ्या. पुढचा प्रश्न आहे, इंडक्शन मोटरचा वेग खालील वाढीसह किंचित कमी होतो. बघा आता आपण मगाशी डिस्कस केलं, सिमिलर टाईपचंच आहे क्वेश्चन इंडक्शन मोटरच्या स्पीड रिलेटेड. विचार करा ह्याचं उत्तर काय येऊ शकतं. द स्पीड ऑफ एन इंडक्शन मोटर फॉल्स लाईटली विथ द इन्क्रीज ऑन. काय इन्क्रीज केल्यानंतर म्हणजे कोणाच्या वाढीसह, खालीलपैकी दिलेल्या कोणाच्या वाढीसह त्याचा स्पीड आहे तो कमी होऊ शकतो. मॅग्नेटिक फ्लक्स, लोड, रेझिस्टन्स की कॅपॅसिटन्स. आता जनरली आपल्याला सगळ्याच बाबतीत आपण माहिती आहे, कुठल्याही मोटरवर जर आपण लोड इन्क्रीज केला, ओके, कुठल्याही मोटरवर जर आपण लोड इन्क्रीज केला तर त्याचा स्पीड आहे तो ऑब्व्हियसली डिक्रीज होणार. आणि तेच विचारले, स्पीड ऑफ एन इंडक्शन मोटर फॉल्स स्लाइटली विथ द इन्क्रीज ऑफ. जर मी लोड वाढवला तर स्पीड आहे तो इंडक्शन मोटरचा कमी होईल. पुढचा प्रश्न बघूया. स्वयंचलित विद्युत इस्त्रीचा तापमान नियंत्रित करणारा घटक खालीलपैकी कोणता आहे? विच अमंग द फॉलोइंग इज द टेम्परेचर रेग्युलेटरी कंपोनंट. जर तुम्ही इस्त्री बघितली असेल तर डिजिटल इस्त्री वगैरे डिजिटल ॲज इन त्याच्यामध्ये नॉब सेट केलेला असतो. आधीच्या ज्या कोळशावाल्या होत्या तशी नाही म्हणते, इलेक्ट्रिकवाली असेल तर एक सर्टन टेम्परेचर आपण सेट केल्यानंतर LED पेटतो आणि ते टेम्परेचर अचीव झाल्यानंतर जो LED आहे तो कट ऑफ होतो. तर हे खालीलपैकी कुठल्या एलिमेंटच्या हेल्पने फाइंड आउट केलं जातं? हिटिंग एलिमेंट, सोल प्लेट, थर्मोस्टॅट की प्रेशर प्लेट. ऑटोमॅटिक इलेक्ट्रिक आयनने टेम्परेचर रेग्युलेट म्हणजे नियंत्रित करतात. जास्तीत जास्त तुम्हाला 2 ऑप्शनमध्ये कन्फ्यूज होऊ शकतं, एकतर हिटिंग एलिमेंट किंवा थर्मोस्टॅट. हिटिंग एलिमेंट म्हणजे ॲक्च्युली ज्या मटेरियल किंवा ज्या एलिमेंटच्या हेल्पने इस्त्री गरम होते त्याच्या बाबतीत त्याने विचारलं आहे हिटिंग एलिमेंट. आणि आपल्याला क्वेश्चनमध्ये विचारलं आहे टेम्परेचर रेग्युलेट म्हणजे टेम्परेचर कशाने कंट्रोल होऊ शकतो, तर त्याचं उत्तर आहे थर्मोस्टॅटच्या मदतीने टेम्परेचर आहे ते रेग्युलेट किंवा कंट्रोल होतं. डेफिनेशन इथे बघून घेऊया म्हणजे तुमच्या क्लिअर कट लक्षात राहील. थर्मोस्टॅट इज अ रेग्युलेटिंग डिव्हाइस, म्हणजे तो रेग्युलेट किंवा नियंत्रित करतो. कंपोनंट विच सेन्सेस द टेम्परेचर, जे सेन्स करतं टेम्परेचरला ऑफ अ फिजिकल सिस्टीम अँड परफॉर्म्स ॲक्शन सो दॅट द टेम्परेचर इज मेंटेन नियर द डिझायर सेट पॉईंट. याचा अर्थ की तो टेम्परेचर सेट करतो फिजिकल फॉर्ममध्ये आणि त्यानुसार तो ॲक्शन घेतो की बाबा आता काय करायचं, म्हणजे टेम्परेचर कमी करायचं आहे की सप्लाय कट ऑफ करायचं, जेणेकरून टेम्परेचर हळूहळू मी ज्या सेट केलेल्या पॉईंटवर आहे त्याच्यावरती जाणार नाही. तर ह्याच्यामध्ये एक बायमेटॅलिक स्ट्रीप असते ज्याच्या हेल्पने तो मेटल बेंड झाल्यानंतर तो पॉईंट सेट होतो की ह्याच्यामध्ये किती करंट फ्लो झाला पाहिजे. त्याच्यानंतर हा जर जोपर्यंत हे कॉन्टॅक्ट्स टच केलेले आहे तोपर्यंत सप्लाय फ्लो होतो. जेव्हा बायोमेटॅलिक स्ट्रीप बेंड झाल्यानंतर ह्या दोघांमधला सप्लाय जेव्हा ओपन होईल, म्हणजे जे स्विचेस आहेत किंवा जे टच आहे तो जेव्हा ओपन होईल त्यावेळेला आपला सप्लाय आहे तो कट ऑफ होऊन जातो. अशा प्रकारे तो टेम्परेचर आहे ते रेग्युलेट करतो. पुढचा प्रश्न आहे व्हॉट हॅपन्स व्हेन द अल्टरनेटर इज सेट टू बी ओव्हर एक्साइटेड. नीट बघा, ह्याच्यामध्ये घाई होऊ शकते आणि आपण चुकू शकतो. क्वेश्चन विचारलेला आहे, आधी बघ तुम्ही उत्तर स्वतः मनात डिसाईड करा ह्याचं काय येईल ते आणि मग मला सांगा. ओके, जाऊया आपण उत्तराकडे. प्रश्न आहे व्हॉट हॅपन्स व्हेन द अल्टरनेटर इज सेट टू बी ओव्हर एक्साइटेड. तर आपल्याला माहिती आहे की जनरली क्वेश्चन असतो की मोटर इज सेट टू बी ओव्हर एक्साइटेड. तर आपण ओव्हर एक्साइटेड सिंक्रोनस मोटर असेल ती कशी असते तर लीडिंग पॉवर फॅक्टर हे आपल्याला माहिती असतं. आणि जर तुम्ही लीडिंग पॉवर फॅक्टरचं उत्तर इथे टिक केलं तर तुमचं उत्तर चुकेल. याचं कारण आहे त्यांनी मोटर न विचारता यावेळेला अल्टरनेटर विचारला आहे. तर सिंक्रोनस मोटर आणि सिंक्रोनस अल्टरनेटर याचा मी चार्ट इथे प्रोव्हाइड केलेला आहे फॉर अंडर एक्साइटेड, नॉर्मली एक्साइटेड आणि फॉर ओव्हर एक्साइटेड. तर सिंक्रोनस मोटर जेव्हा ओव्हर एक्साइटेड असते तेव्हा ती लीडिंग पॉवर फॅक्टरवर वर्क करते, आहे ॲग्री. पण जो अल्टरनेटर असतो तो एक्झॅक्टली अपोजिट वागतो. म्हणजे ओव्हर एक्साइटेडमध्ये मोटर जर लीडिंग असेल तर
सिंक्रोनस अल्टरनेटर किंवा सिंक्रोनस जनरेटर आहे तो लॅगिंग पॉवर फॅक्टरवर बिहेव करतो. तर त्यामुळे लॅगिंग पॉवर फॅक्टर इथे आपलं करेक्ट उत्तर येईल. त्यामुळे क्वेश्चन शांतपणे वाचा, एक एक शब्द. ओव्हर एक्सायटेड क्वेश्चनमध्ये बघून तुम्ही ओव्हर एक्साइट होऊ नका आणि डायरेक्टली उत्तर लिडिंग पॉवर फॅक्टर टिक करू नका. अल्टरनेटर विचारलाय की बाबा मोटर विचारले हे शांतपणे बघून घ्या पेपरमध्ये. पुढचा प्रश्न आहे द रिकमेंडेड कॉन्फिगरेशन फॉर सोल्डरिंग इज. सोल्डरिंग करताना खालीलपैकी कुठल्या प्रकारचा जॉईंट प्रेफर केला जातो? लॅप जॉईंट, वेव जॉईंट, स्कार्फ जॉईंट की बट जॉईंट. ओके, तर लॅप जॉईंट सगळ्यात जास्त रिकमेंड केला जातो ॲज कम्पेअर टू द अदर जॉईंट्स. जनरली द एरिया ऑफ ओव्हरलॅप इन दिस जॉईंट इज केप्ट लार्ज इन ऑर्डर टू मेक इट स्ट्रॉंगर दॅन द विकेस्ट मेंबर ऑफ द असेंब्ली. ह्याच्यामध्ये जिथे जॉईंट दिला जातो तो जो पार्ट आहे तो खूप जास्त असतो ॲज कम्पेअर टू द बट जॉईंट किंवा जर स्कार्फ जॉईंट बघितला तर इकडचा जो सरफेस एरिया असतो तो जॉईंटमध्ये फार कमी असतो, जेणेकरून थोडा वीक राहतो तो जॉईंटच्या केसमध्ये. तर जर आपल्याला प्रॉपर स्ट्रॉंग लेवलचं जर आपल्याला जॉईंट करायचं असेल तर लॅप जॉईंट हा नेहमी रिकमेंड केला जातो. त्यामुळे ऑप्शन 1 इथे करेक्ट उत्तर येईल. पुढचा प्रश्न आहे पाईप अर्थिंग खालीलपैकी कोणते इलेक्ट्रोड वापरतो? म्हणजे पाईप अर्थिंगसाठी खालीलपैकी कुठलं इलेक्ट्रोड आपण वापरतो? कॉपर प्लेट वापरतो, हॉलो GIचा रॉड वापरतो, सॉलिड GIचा रॉड वापरतो की कॉपर सॉलिड रॉड वापरतो? आता ह्याच्यामध्ये ज्याला माहिती नाही आहे तो नक्कीच कन्फ्यूज होऊ शकतो. तर ह्याचं उत्तर काय असेल अगेन तुम्ही एकदा चेक करा आणि फायनल नंतर मला स्कोअर सांगायचा तुमचा किती येतो. तर ह्याचं करेक्ट उत्तर आहे हॉलो GI पाईप्स किंवा हॉलो GI रॉड आपण यूज करतो. तर सगळ्यात पहिल्यांदा GI म्हणजे काय? तर GIचा फुल फॉर्म आहे गॅल्वनाइज आयन. म्हणजे आयनवर आपण गॅल्वनाइजची कोटिंग देतो, त्यामुळे हा गॅल्वनाइज आयन बनतो. पाईप्स ऑफर सेव्हरल ॲडव्हान्टेजेस प्रायमरीली स्टेमिंग फ्रॉम देअर ड्युरेबल झिंक कोटिंग. म्हणजे त्याच्यावर आपण झिंकची कोटिंग प्रोव्हाइड करतो त्या आयनवर. त्याचा सगळ्यात मेन ॲडव्हान्टेज आहे की एक्सेलेंट कोरोजन रेजिस्टन्स अँड लॉंगेविटी. म्हणजे कोरोड होत नाही. मेन म्हणजे अर्थिंग कसं आपण जमिनीच्या आतमध्ये इथे इन्सर्ट करतो, राईट? जमिनीच्या आतमध्ये इथे इन्सर्ट करतो, त्याच्यामध्ये पाणी आपण कंटिन्युअसली टाकत असतो, सॉल्टची लेअर असते, चारकोलची लेअर असते. तर त्यामुळे हे कोरोड होण्याचं म्हणजे गंजण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. तर त्यामुळे ते कोरोड होऊ नये आणि लवकर खराब होऊ नये म्हणून आपण गॅल्वनाइज आयनचे पाईप्स आपण इथे यूज करतो. आता दुसरी गोष्ट म्हणजे आपण मग हॉलोज का यूज करतो? ते आपण भरीव का नाही वापरत? तर त्याचे दोन एक तर रिझन आहेत. जेवढं आपण जर कंप्लीट हे भरलेलं असं वापरलं सॉलिड तर ऑब्व्हियसली ते थोडं खर्चिक पण होणार. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर आपण हॉलो वापरलं तर ह्याच्या आतमध्ये वरून आपण इझिली पाणी येते पोअर करू शकतो. ह्याच्यामधून आपण पाणी टाकलं तर ते इझिली ते आजूबाजूला पसरून राहू शकतं, जेणेकरून जास्त वेळ ओलावा राहिल्याने अर्थिंग चांगल्या लेवलची होते. त्यामुळे हे दोन रिझनमुळे आपण सॉलिड वापरत नाही, हॉलो गॅल्वनाइज आयन आपण यूज करतो. त्यामुळे हॉलो GI रॉड ह्याचं करेक्ट उत्तर होऊन जाईल. पुढचा प्रश्न आहे 3 इनपुट नॉर गेट उच्च आउटपुट देतो जेव्हा. म्हणजे 3 इनपुटचा जो नॉर गेट आहे त्याच्यामध्ये आउटपुट हाय आपल्याला कधी मिळेल? त्याच्यासाठी नॉर गेट तुम्हाला माहिती पाहिजे कसा दिसतो, कसा असतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याचं ट्रूथ टेबल माहिती पाहिजे. 2 इनपुटचा माहिती असेल तर सेमच तुमचा 3 इनपुटचा सुद्धा येतो. 2 इनपुटच्या नॉर गेटमध्ये कसं असतं तिचे ऑर गेटचं एक्झॅक्टली अपोजिट असतं. ऑर गेटमध्ये जेव्हा जेव्हा आउटपुट 1 कधी मिळतो? जेव्हा सगळे इनपुट 0 असतील तेव्हा. आता इथे बघा तुम्ही दोन्ही इनपुट 0 आहे, त्यावेळेलाच आउटपुट मला इथे 1 मिळतो आहे. सिमिलरली 3 इनपुटचा जो नॉर गेट असतो त्याच्यामध्ये पण काय फरक नसतो. जेव्हा सगळेचे सगळे इनपुट माझे 0 असतील त्याच वेळेला आउटपुट मला इथे 1 मिळतो. ओके, त्यामुळे सेम आहे इथे सुद्धा. 3 इनपुट नॉर गेटमध्ये मला आउटपुट हाय मिळेल जेव्हा ऑल इनपुट माझे लो असतील तेव्हा. ठीक आहे, त्यामुळे ऑप्शन 3 इथे करेक्ट येईल. सोबतच तुम्हाला बाकीचे गेटसुद्धा एकदा बघून घ्या कुठले कुठले गेट असतात. ऑर गेट असतो, नॉर गेट आपण बघितला आता, अँड गेट असतो, त्यानंतर नॅन्ड गेट असतो, XOR गेट असतो म्हणजे एक्सक्लुझिव्ह ऑर गेट आणि एक्सक्लुझिव्ह नॉर गेट. असे एवढे गेट्स आणि ऑब्व्हियसली नॉट गेट सगळ्यात बेसिक आहे तो. तर एवढे गेट्स आहेत ह्याचे. ट्रूथ टेबल एकदा बघून घ्या, जास्त कठीण नाही आहे. इझिली जर क्वेश्चन आला तर आपण सॉल्व करू शकतो. पुढचा क्वेश्चन आहे आयडेंटिफाय द टाईप ऑफ द फाईल शोन इन द गिवन फिगर. डायरेक्टली डायग्राम बघून तुम्हाला
आन्सर आहे ते टिक केलं पाहिजे. जर माहिती असेल तरच टिक करू शकतो ऑब्व्हियसली. तर जो दिलेला आपल्या इथे डायग्राम आहे तो कुठला डायग्राम आहे, तर तो डबल कट फाईलचा प्रकार आहे. तर त्यामुळे ऑप्शन इथे 2 येतो करेक्ट उत्तर येईल. बाकीचे पण कसे कसे दिसतात ते एकदा डायग्राममध्ये बघून घ्या आणि जर ह्याच्या रिलेटेड क्वेश्चन आले तर आपण टिक करू शकतो. पुढचा क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणत्या ट्रान्सफॉर्मरमध्ये दुय्यम वळण नेहमी बंद केले जाते, म्हणजे सेकंडरी वाइंडिंग येते नेहमी त्याची क्लोज केली जाते. हा खूप फेवरेट क्वेश्चन आहे, बऱ्याच एक्झाममध्ये विचारले म्हणून परत एकदा मी इथे कव्हर केलेला आहे, जेणेकरून जो फर्स्ट टाइमच प्रिपेअर करत असेल त्याला त्याचं करेक्ट उत्तर मिळेल. तर करंट ट्रान्सफॉर्मर हे त्याचं करेक्ट उत्तर आहे. करंट ट्रान्सफॉर्मरची सेकंडरी वाइंडिंग आहे, तिथे एकतर आपण कुठलं तरी मीटर म्हणजे बेसिकली ॲमीटर तरी लावतो, किंवा जर ॲमीटर नसेल तर ते आपण डायरेक्टली शॉर्ट तरी करून घेतो. आता ह्याचं रिझन काय आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला माहिती पाहिजे जो करंट ट्रान्सफॉर्मर आहे तो ॲक्च्युली स्टेप अप ट्रान्सफॉर्मर आहे. स्टेप अप ॲज इन तो जो व्होल्टेज आहे तो स्टेप अप करतो आणि जो करंट आहे त्याला स्टेप डाऊन करतो, बरोबर. तर त्यामुळे स्टेप अप ट्रान्सफॉर्मर असल्यामुळे सेकंडरी साईडचं जो व्होल्टेज आहे ते खूप जास्त पटीने वाढतं. हे इथे क्लिअर कट मेन्शन केलेलं आहे. सिटीचा जर तुम्ही रेशो बघितला तर असतो मोस्टली 500:1 किंवा 1000:1. म्हणजे प्रायमरी साईडला जर 1000 करंट एम्पियर असेल तर सेकंडरी साईडला 1 एम्पियर होतो. म्हणजे याचा अर्थ जर करंट सपोज 500 टाइम्स किंवा 1000 टाइम्स कमी झाला आहे तर जे काही व्होल्टेज असेल ना ते 500 किंवा 1000 टाइम्सने वाढतं सेकंडरी साईडला. तर आता सेकंडरी साईडला एवढं जास्त पटीने जर व्होल्टेज आलं 1000 पट किंवा 500 पटीने तर ते खूप हजार्डियस असतं. जर कुठलं तिथे आसपास काम करणारे जे माणसं असतात त्यांनासुद्धा धोकादायक असतं, किंवा सिटी कोर सॅच्युरेट होऊन खराबसुद्धा होऊ शकतं, ब्लास्टसुद्धा होऊ शकते. तर त्यामुळे सिटी सेकंडरी नेहमी शॉर्ट करणं किंवा मीटर लावणं तिथे फार इम्पॉर्टंट असतं. पुढचा प्रश्न आहे, आयडेंटिफाय द टाईप ऑफ लग यूज फॉर कनेक्टिंग एन ॲल्युमिनियम केबल टू अ कॉपर बसबार. कॉपरच्या बसबारला जर मला ॲल्युमिनियम केबल जर मला कनेक्ट करायची आहे तर मला कुठल्या टाईपचा लग किंवा कनेक्टर आहे तो यूज करायचा आहे. तर सिम्पल आहे, तुम्ही थोडा लॉजिकली विचार केला तर उत्तर कळेल. कॉपरचा बसबार आहे आणि ॲल्युमिनियमची केबल आहे, म्हणजे इथे दोन वेगवेगळे मेटल किंवा दोन वेगवेगळे इथे धातू आपण यूज केलेला आहे. तर अशासाठी आपण बायमेटॅलिक केबल लग येते प्रेफर करतो. ह्याचं करेक्ट उत्तर बायमेटॅलिक म्हणजे दोन मेटल, एक कॉपर आणि एक ॲल्युमिनियम, बरोबर. तर जसे कॉपरचा जर बसबार असेल तर तिथे कॉपरला कॉपर कनेक्ट होतो आणि जी केबल असेल ते इथे आपण ह्याच्यामध्ये इन्सर्ट करतो ॲल्युमिनियमची. हा कॉपरचा पार्ट आहे वरचा, खालचा ॲल्युमिनियमचा पार्ट आहे. जर कॉपर बसबारला मी डायरेक्टली ॲल्युमिनियमची केबल कनेक्ट केली तर तिकडे बऱ्याचदा हॉटस्पॉट जनरेट होऊ शकतो, मेल्ट डाऊनसुद्धा होऊ शकतो आणि तिकडे खूप कार्बन येते जनरेट होतं. तर त्यामुळे बेटर आपण कॉपरला कॉपर कनेक्ट करतो आणि असा जो बायोमेटॅलिक लग वगैरे असो किंवा बायोमेटॅलिक स्ट्रिप्स असतात काही काही ठिकाणी आपण वापरतो, तर त्यावेळेला बायोमेटल वापरणं नेहमी फायदेशीर ठरतं. पुढचा क्वेश्चन आहे, 3 फेज सिस्टीम संतुलित तारा कनेक्टेड सिस्टीममध्ये म्हणजे 3 फेज बॅलन्स स्टार कनेक्टेड सिस्टीममध्ये हाऊ मेनी मिनिमम वॅट मीटर्स आर सफिशियंट टू मेजर द टोटल पॉवर. 2-3 गोष्टी याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहेत. एकतर बॅलन्स सिस्टीम आहे, त्यानंतर स्टार कनेक्टेड सिस्टीम आहे. स्टार कनेक्टेड सिस्टीम म्हणजे आपल्याला बाय डिफॉल्ट न्यूट्रल इथे एक्स्ट्राचा मिळतो आणि बॅलन्स सिस्टीम आहे. तर स्टारमध्ये बॅलन्स सिस्टीम असायला आपल्याला जर सिंगल वॅट मीटर जरी आपला दिला तर त्याला गुणिले 3 केलं म्हणजे एक RN मध्ये जर आपण कनेक्ट केला रेड टू न्यूट्रल किंवा वाय फेज टू न्यूट्रल कुठलाही किंवा बी फेज टू न्यूट्रल, या तिघांमध्ये सेम अमाऊंट ऑफ पॉवर यदि खर्च होणार. त्यामुळे कुठेही एका फेजमध्ये जर आपण हा वॅट मीटर कनेक्ट केला आणि त्याला 3ने गुणलं तर आपल्याला टोटल पॉवर मिळू शकते. त्यामुळे एक हे याचं करेक्ट उत्तर येईल, परंतु कंडिशन आहे की सिस्टीम आपली बॅलन्स असली पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती स्टार कनेक्टेड असली पाहिजे. तर बॅलन्स आणि स्टार असेल तर मिनिमम 1 येईल. 2 इथे उत्तर देऊ नका, कारण 2 दिलं तर उत्तर चुकू शकतं, कारण त्यांनी मिनिमम विचारलेलं आहे. 2च्या हेल्पने आपण अनबॅलन्ससुद्धा फाइंड आउट करू शकतो, पण आपल्याला इथे त्यांनी फक्त बॅलन्सच विचारलेलं आहे. या गोष्टी मी इथे मेन्शन केलेल्या आहे. जे ब्लॉन्डल्स थेरम जनरली सगळ्यांना माहिती असतं की बॅलन्स आणि अनबॅलन्स दोन्ही मोजायचे असेल तो 2 वॅट मीटर इज सफिशियंट. पण 3 फेज स्टार बॅलन्स हवं असेल तर फक्त एकच वॅट मीटर मला सफिशियंट आहे. त्याला गुणिले 3 केलं तरीसुद्धा मला टोटल पॉवर आहे ती मिळू शकते.
पुढचा क्वेश्चन आहे पाईप अर्थिंग रेझिस्टन्स डॅशद्वारे नियंत्रित केला जाऊ शकतो. म्हणजे खालीलपैकी काय वापरल्यानंतर पाईप अर्थिंगचा जो रेझिस्टन्स आहे तो आपण रेग्युलेट करू शकतो. रिप्लेसिंग द कंडक्टर, ॲडिंग अ कॉपर रॉड, ॲडिंग सॉल्ट अँड वॉटर की रिप्लेसिंग द अर्थिंग रॉड. तर त्यांनी सांगितलं की रेझिस्टन्स कशामुळे आपण कंट्रोल करू शकतो. रिप्लेस केल्यानंतर तो काय फायदा नाही किंवा इफिशियंट ऑप्शन नाही आहे. कॉपर रॉड ॲड केल्यानंसुद्धा होणार नाही. रिप्लेसिंग द अर्थिंग रॉड हा सुद्धा ऑप्शन नाही आहे. करेक्ट उत्तर आहे ॲडिंग सॉल्ट आणि वॉटर. म्हणजे जर रेझिस्टन्स त्याचा वाढला असेल तर ते आपण सॉल्ट आणि वॉटर टाकून, जमिनीच्या आतमध्ये सॉल्ट आणि वॉटर टाकून त्याचा जो काय किंवा पाणी टाकून ह्या 3 गोष्टी टाकल्यानंतर जो रेझिस्टन्स आहे तो कमी होतो. आणि जेवढा रेझिस्टन्स कमी तेवढा चांगलं, बिकॉज फॉल्ट करंट वगैरे आला तर तो निघून जाऊ शकतो लगेच, राईट. क्वेश्चन नंबर 22 आहे, जर सर्किटचा प्रतिकार आणि प्रतिबाधा प्रत्येकी 10 ओम असेल तर त्याचा पॉवर फॅक्टर डॅश असेल. इंग्लिशमध्ये लवकर समजेल. इफ द रेझिस्टन्स आणि इम्पिडन्स ऑफ द सर्किट इज 10 ओम इच. रेझिस्टन्सची व्हॅल्यू आणि इम्पिडन्स दोघांची व्हॅल्यू जर 10 ओम असेल तर त्याचा पॉवर फॅक्टर किती असेल. तर पॉवर फॅक्टरचा हा फॉर्म्युला आहे, 2-3 फॉर्म्युला आहे. त्याच्यापैकी एक फॉर्म्युला असतो रेझिस्टन्स भागिले इम्पिडन्स, म्हणजे आर भागिले झेड. दोघांची व्हॅल्यू किती आहे 10/10, म्हणजे उत्तर येईल 1. म्हणजे युनिटी पॉवर फॅक्टर असं आपण म्हणू शकतो. आता इम्पिडन्स पण 10 आणि रेझिस्टन्स पण 10, याचा अर्थ तिकडे इंडक्टर आणि कॅपॅसिटन्स हे दोनही प्रेझेंट नाही आहेत. इंडक्टर पण नाही आहे, कॅपॅसिटिव्ह पण नाही आहे, म्हणजे प्युअरली रेझिस्टिव्ह सर्किट असेल. बिकॉज जर इंडक्टर आणि कॅपॅसिटर जर प्रेझेंट असते तर झेडची व्हॅल्यू जास्त असती रेझिस्टन्सपेक्षा. पण झेड आणि आर दोन्ही इक्वल आहे, याचा अर्थ प्युअर रेझिस्टिव्ह सर्किट त्यांनी दिलेलं आहे. आणि प्युअर रेझिस्टिव्ह सर्किटचं पॉवर फॅक्टर असतो नेहमी सिंगल, 1 असतो, म्हणजे युनिटी असतो. क्वेश्चन नंबर 23, खालीलपैकी कोणते इन्सुलेटर नाही आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन इन्सुलेटर. अगदी सोपा क्वेश्चन आहे. ग्लास एक इन्सुलेटर असतं, मायका इन्सुलेटर आहे, वूड इन्सुलेटर आहे, गोल्ड हा कुठल्याही प्रकारामध्ये इन्सुलेटर नाही आहे. त्यामुळे नॉट इन्सुलेटरसाठी गोल्ड करेक्ट उत्तर येईल. पुढचा क्वेश्चन नंबर 24. ओके, मराठीत थोडं कठीण वाटेल, इंग्लिशमध्ये बघूया. एन अल्कलाइन सेल is discharged at a steady current of 4 ampere for 12 hours. To restore to its original state of charge, a steady current of 3 ampere for 60 hours is required. Calculate the efficiency. ओके, आता सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला आउटपुट काय असतो ते तुम्हाला माहिती असेल, किंवा एक सेल किंवा ज्याला आपण बॅटरीसुद्धा कन्सिडर करू शकतो. तर बॅटरीचं जे काही युनिट वगैरे आहे ते आपण एम्पियर आवर्समध्ये असं मोजतो. ठीक आहे. आता त्यांनी काय विचारलं आहे आपल्याला, इफिशियन्सी विचारली. इफिशियन्सी काय असते तर आउटपुट भागिले इनपुट. ओके, आउटपुट भागिले इनपुट. तर त्यामुळे जे आउटपुट असेल ते सुद्धा एम्पियर आवर्समध्ये असेल आणि इनपुट आहे ते सुद्धा एम्पियर आवरमध्ये आहे. कारण हे काय कन्व्हर्टर नाही आहे कुठला की इनपुटचा वेगळा असेल आउटपुटचा वेगळा असेल. जे काय आहे ते दोन्ही एम्पियर आवर्सच आहे. किंवा लाईटसारखं पण नाही आहे की एक ल्युमेन्समध्ये मोजतात आणि दुसरं वॅटमध्ये मोजतात, नाही, असं नाही. दोन्ही आपण एम्पियर आवर्समध्येच मोजतो. ठीक आहे. तर आता इथे एम्पियर दिसत आहे आणि आवर्स दिसत आहेत. सिमिलरली अजून एकदा एम्पियर दिसत आहे आणि अजून एकदा मला इथे आवर्स दिसत आहेत. तर एम्पियर आणि आवर सगळ्यात पहिल्यांदा बघूया इथे काय आहे. 4 एम्पियर आणि 12 आवर्स, म्हणजे ह्याला मी गुणाकार करतो. 4 एम्पियर इंटू 12 आवर्स, म्हणजे हे किती होतील 48 एम्पियर आवर्स. दुसरं आहे 3 एम्पियर गुणिले 20 आवर्स. ओके, 20 त्रिक 60 एम्पियर आवर्स. आता माझ्याकडे एक मिळाला 48 आणि 60 असे 2 मला मिळाले आउटपुट आणि इनपुट जे काय आहे ते. पण आता इथे दिलं की इज डिस्चार्ज ॲट अ स्टेडी स्टेट करंट, म्हणजे एकदा बॅटरी डिस्चार्ज व्हायला 4 एम्पियरने 12 तास लागतात आणि सेम बॅटरी चार्ज करायला मला 3 एम्पियरने 20 तास लागतात. तर ते मला कॅल्क्युलेट करा आउटपुट इफिशियन्सी किती असेल. एक कॅल्क्युलेट एम्पियर आवर त्यांनी दिलेलं आहे क्लिअर कट, एम्पियर आवर इफिशियन्सी काय असेल ते. तर आता मला तरी पण समजत नाही की ह्याच्यामध्ये आउटपुटला कुठलं घेऊ आणि इनपुटला कुठलं घेऊ. तर लॉजिकली विचार करा की जी इफिशियन्सी असते ती नेहमी तुमची 1 पेक्षा कमी असते. म्हणजे इनपुटची व्हॅल्यू नेहमी जास्त असते आणि आउटपुटची व्हॅल्यू नेहमी कमी असते. त्यामुळे आता ह्या 2 आकड्यांपैकी जरी तुम्हाला समजत नसेल इनपुटला आणि आउटपुटला काय आहे, तरी नेहमी छोटा आकडा आहे तो आपण वरती लिहिणार आणि जो मोठा आकडा आहे तो खाली लिहिणार. हे लॉजिकली विचारले, कारण क्वेश्चनमध्ये वाचून तुम्ही तिथे 2 मिनटं वाया घालवली की नक्की काय असेल इनपुट कुठला आउटपुट आहे तर येणार नाही. उलटं केलं तर तुम्हाला ऑप्शनमध्ये मिळणार नाही, सरळ केलं तर तुम्हाला इझिली ऑप्शनमध्ये मिळून येईल. ठीक आहे.
आता ह्याला भागितलं तर किती होईल, 4, 12ने भागलं तर 4 आणि 5. ओके, ह्याला 20ने गुणलं तर होईल 80 भागिले 100, म्हणजेच म्हणू शकतो आपण 80%. त्यामुळे ऑप्शन जो 1 आहे तो इथे करेक्ट उत्तर येईल. तुम्हाला दरवेळेला सगळ्याच गोष्टी माहिती असतील अशातली गोष्ट नाही, तर अशा टाईपचा जो क्वेश्चन आहे तो अचानक येऊ शकतो. पण तुम्हाला 2 गोष्टी एक माहिती पाहिजेत की एम्पियर आवर म्हणजे काय असतं, एम्पियर गुणिले आवर्स ह्याचा गुणाकार असतो, आणि जो इफिशियन्सी असतो तो आउटपुट भागिले इनपुट, आणि त्यांनी शेवटी इफिशियन्सीच विचारलं. तर ह्या गोष्टी लॉजिकली विचार करून कॉमन सेन्सने तुम्ही फायनली तिथे त्याचं उत्तर येते देऊ शकता. जर तुम्हाला आउटपुट इनपुट चार्ज डिस्चार्ज नाही समजलं तरीसुद्धा फक्त आकड्यांवर खेळू शकतो आपण. पुढचा क्वेश्चन आहे 25 नंबरचा क्वेश्चन आहे, द फंक्शन ऑफ द लाईन सपोर्ट्स इन द पॉवर ट्रान्समिशन इज टू. पॉवर ट्रान्समिशनमध्ये लाईनला जे सपोर्ट स्ट्रक्चर असतात त्याचं मेन काम काय असतं. कॉमन सेन्सचा क्वेश्चन आहे अगेन की मेंटेन अ ॲडिक्वेट क्लिअरन्स म्हणजे सफिशियंट, म्हणजे एक पुरेसा, ॲडिक्वेट म्हणजे सफिशियंट पुरेसा डिस्टन्स क्लिअरन्स बिटवीन द एनर्जाइज कंडक्टर अँड द ग्राउंड, म्हणजे जे कुठले टॉवरचे जे वरती कंडक्टर असतात तिथपासून ते ग्राउंडपर्यंत एक सफिशियंट अंतर प्रोव्हाइड करायचं काम आहे हे सपोर्ट स्ट्रक्चरला म्हणू शकतो. म्हणजे जो पोलचा प्रकार आहे किंवा हे वूड पोल असेल, कॉन्क्रीट पोल असेल, किंवा हे सेल्फ सपोर्टिंग जे टॉवर्स असतात मोठे मोठे, ते सुद्धा लाईन सपोर्ट स्ट्रक्चरचाच एक पार्ट आहे असं आपण म्हणू शकतो. डायरेक्टली जमिनीवर न ठेवता जमिनीपासून एक काही सर्टन डिस्टन्स म्हणजे ओव्हरहेड ट्रान्समिशन लाईन्स असतात ते आपण सपोर्ट स्ट्रक्चरच्या हेल्पने ठेवतो, आणि त्याचं मेन काम हेच आहे की टू मेंटेन द ॲडिक्वेट क्लिअरन्स बिटवीन द एनर्जाइज कंडक्टर्स अँड द ग्राउंड. ओके, तर बघता बघता 25 क्वेश्चन पण झाले, 50% आपण पोचलो सुद्धा आहे. आता आपण त्याचं क्वेश्चन आणि त्याच्यामधलं डिस्कशन जर तुम्हाला आवडलं असेल तर पटकन लाईक करून टाका, व्हिडिओ पॉज करून, आणि आपण जाऊया पुढच्या क्वेश्चनकडे. ओके, या व्हिडिओला मी टार्गेट ठेवत नाही आहे, पण मला माहिती आहे की तुम्ही नक्की व्हिडिओला लाईक कराल आणि आपण जाऊया कारण तुम्हाला आवडत असेल. पुढचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 26. इफ द फील्ड ऑफ अ डीसी शंट मोटर इज ओपन्ड व्हाईल रनिंग, म्हणजे डीसी शंट मोटरची फिरत असताना, डीसी शंट मोटर रन करत असताना, फिरत असताना त्याची जर जी फील्ड वाइंडिंग आहे तो ओपन झाली तर त्याचा स्पीडवर काय परिणाम होऊ शकतो. स्पीड ऑफ द मोटर विल रिमेन सेम, मोटरचा वेग स्थिर राहील, मोटर लॉक होऊन जाईल, मोटरचा वेग कमी होईल, की मोटरचा वेग धोकादायकपणे जास्त होऊ शकतो. ओके, यांनी काय विचारलं आहे, डीसी शंट मोटर विचारलं आहे आणि काय आहे इथे फील्ड दिलेला आहे. ठीक आहे, तुम्हाला फॉर्म्युला तर माहिती असेल, आपण शिकलो इज इक्वल टू 5pn/60 गुणिले झेड भागिले ए, बरोबर. तर ह्याच्यापैकी जो एन म्हणजे असतो स्पीड, पी असतो नंबर ऑफ पोल्स, बरोबर. तर आता इथे हा फ्लक्स झेड आणि ए, त्याच्यापैकी पी झेड आणि हे आणि 60 हे सगळे आकडे कॉन्स्टंट आहेत. तर त्यामुळे आपण असं सुद्धा लिहू शकतो की ई इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द फ्लक्स गुणिले स्पीड, म्हणजे जो बॅक EMF असतो तो डायरेक्टली प्रपोर्शनल असतो फ्लक्स किती आणि स्पीड किती आहे. तर ह्याच्यापैकी आपल्याला स्पीडचं गुणोत्तर काढायचं आहे किंवा स्पीडचं जे काही रेशो काढायचं आहे किंवा प्रपोर्शनॅलिटी कशी येते, तर स्पीड मी एका साईडला ठेवलं आणि जो फ्लक्स आहे तो मी ईच्या छेदामध्ये इथे टाकून दिला, म्हणजे ई भागिले फ्लक्स असं मी म्हणू शकतो. तर फील्ड वाइंडिंग म्हणून करंट फ्लो झाल्यानंतर आपल्याला तिथे फील्ड फ्लक्स मिळतो, म्हणजे हे करेक्ट. तर त्याने हेच विचारलं आहे की जर फील्ड वाइंडिंग जर ओपन झाली, म्हणजे फील्ड वाइंडिंग म्हणजे फ्लक्सची व्हॅल्यू ओपन झाल्यानंतर काय होणार, फील्ड वाइंडिंग ओपन म्हणजे याच्यातून काहीच करंट फ्लो होणार नाही, म्हणजे फ्लक्सची व्हॅल्यू होऊन जाईल 0. म्हणजे जर ह्याची व्हॅल्यू खूप कमी झाली किंवा ऑलमोस्ट क्लोजर टू 0 झाली तर स्पीड आहे तो खूप डेंजर असली का, हा ऑलमोस्ट जर 0 झाला तर काही पण भागिले 0 म्हणजे अनंत होतो, इन्फिनिटी होतो, बरोबर. ई आता भागिले जर मी असं डायरेक्टली असं 0 लिहिलं तर कुठला पण भागिले 0 तर ह्याचं उत्तर अनंत येईल, म्हणजे इन्फिनिटी होईल. म्हणजे जो स्पीड आहे तो डेंजरस स्पीडवर माझी मोटर आहे ती फिरायला लागेल, म्हणजे इन्फिनिटी RPM एवढ्यावर फिरायला लागेल. तर इन्फायनाईट RPM असा तर काही प्रकार नसतो, पण म्हणजे एवढा जास्त की मोटर डॅमेज होऊ शकतो, एवढा डेंजरस स्पीडवर मोटर माझी फिरायला लागेल. त्यामुळे स्पीड ऑफ द मोटर विल बिकम डेंजरसली हाय, हे त्याचं करेक्ट उत्तर आहे. त्याच्यासाठी आता मला हे माहिती पाहिजे की DC मोटरमध्ये हा फॉर्म्युला तो सगळ्यात जास्त यूज होतो आणि बऱ्यापैकी तुमचे थेरोटिकल क्वेश्चन्स पण आहे ना, तर ह्याच लॉजिकने तुमचे कव्हरअप होऊन जातील. ठीक आहे, तर त्यामुळे समजून घ्या प्रत्येक ह्याच्या टर्मचा अर्थ काय आहे, फ्लक्स काय असतो, पी काय आहे, एन काय आहे, कंडक्टर ए आणि ई, ह्याच्यापैकी कुठलाही तुम्हाला विचारलं तर तुम्हाला इंटरचेंज करून तो वापरता आला पाहिजे. पुढचा आहे क्वेश्चन नंबर 27. खालीलपैकी कोणत्या मीटरला इन्सुलेशन टेस्टर
म्हणून मोजले जाते. कुठल्या मीटरने आपण इन्सुलेशन मोजतो? अगदी सोपा क्वेश्चन आहे. मेगर, फ्रिक्वेन्सी मीटर, इन्सुलेटर की वॅट मीटर. ओके, इन्सुलेटर मीटरचंच नाव नाही आहे, हे तर चुकीचं उत्तर आहे. फ्रिक्वेन्सी मीटरने फ्रिक्वेन्सी मोजतो, वॅट मीटरने आपण काय मोजतो? पॉवर. या गोष्टी पण मी हवं तर लिहून ठेवतो. ह्याने आपण पॉवर मोजतो. फ्रिक्वेन्सी मीटरने ऑब्व्हियसली नावातच दिलं फ्रिक्वेन्सी मोजतो, पण इन्सुलेशन टेस्टर आपण मेगरला म्हणतो. ओके, असा ॲनालॉग पण असायचा आधी सुरुवातीला. इथे हँडल आहे, ते हँडल गोल 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 फिरवून आणि ह्याच्या टर्मिनलचं ते आपण इन्सुलेशनला कनेक्ट केल्यानंतर इथे आपल्याला तो जो काटा आहे तो हलायचा. ओके, ते 0पासून ते इन्फिनिटीपर्यंत असं इथे असतं मीटरवर रीडिंग जे आहेत. आणि ह्याचा ॲनालॉग जुना होता, आता नवीन डिजिटली डायरेक्टली आपण आतमध्ये सेट करायचं एक सर्टन ठराविक व्होल्टेज. ह्याने क्रँक फिरवून किंवा ह्याच्या हँडलने फिरवून पण आपण सुरुवातीला व्होल्टेजच प्रोव्हाइड करायचो. त्याच्या जागी आपण डायरेक्टली आता इथे किती प्रकारचं व्होल्टेज हवं आहे, 1000 वोल्ट हवं आहे बाबा, की 500 वोल्ट हवं आहे, की 5000 वोल्ट हवं आहे, त्या सगळ्या गोष्टी इथे सेट करून डायरेक्टली आपल्याला व्होल्टेज काढून देतो. त्याचं हवं असेल तर मेगर कशा कामावर करतो? तर बेसिकली आपल्याला रेजिस्टन्स मोजायचा असतो, बरोबर. आपण आतमध्ये इनपुट व्होल्टेजचं देतो, तर साध्या ओम्स लॉप्रमाणे R = V/I ह्याने आपल्याला मिळतं. रेजिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे, तर आपण एक व्होल्टेज आपण स्वतःहून अप्लाय करतो आणि ह्या मीटरमध्ये किंवा इन्सुलेशनमधून जाऊन आल्यानंतर करंट किती आहे हे या मीटरमध्ये आतमध्ये मोजलं जातं. आणि मग अप्लायड व्होल्टेज भागिले जो आलेला करंट आहे त्याचा रेशो काढून आपल्याला डायरेक्टली रेजिस्टन्सची व्हॅल्यू इथे डिस्प्लेवर दिसते. तर या बेसिकली सिम्पल ओम्स प्रिन्सिपलवर आपला मेगर येथे काम करतं. पुढचा क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणत्या मोटरमध्ये सर्वात खराब वेग नियमन आहे, म्हणजे पुअरेस्ट स्पीड रेग्युलेशन? शंट मोटरचं, सिरीज मोटर, डिफरन्शियल कंपाऊंड मोटर की क्युम्युलेटिव्ह कंपाऊंड मोटर? तर सगळ्यात पहिल्यांदा स्पीड रेग्युलेशन म्हणजे काय आहे बघूया. स्पीड रेग्युलेशन किंवा व्होल्टेज रेग्युलेशन जे म्हणतं ते असतं नो लोडपासून फुल लोडपर्यंत त्याचा स्पीडमध्ये किती फरक येतो. म्हणजे नो लोडला सपोज एक स्पीड आहे आणि फुल लोडला त्याचा दुसरा स्पीड आहे, तर ह्या दोघांमध्ये जेवढा कमीत कमी डिस्टन्स असेल तेवढी गोष्ट चांगलं. बिकॉज जसं जसं लोड वाढवत जातो तसं तसं स्पीडची व्हॅल्यू घटत जाते. करेक्ट. डिफरन्शियल केसमध्ये ती वाढत जाते किंवा बाकीच्या इथे करंटचं आपण बघितलं तर, पण बाकीच्या गोष्टी तुम्हाला समजलं पाहिजे की जेवढं कमी फरक येईल दोघांमध्ये तेवढं ते चांगलं. तर स्पीड रेग्युलेशनचा जो फॉर्म्युला आहे तो इथे दिलेला आहे, नो लोड मायनस फुल लोड भागिले फुल लोड. आणि जर डायग्रामच्या हेल्पने समजायचा प्रयत्न केला तर इथे सुरुवातीला लोड काय नाही असं आपण समजू आणि पुढे जसं असं इथे वाढत जातो असं आपण समजूया. तर हा दोघांमधला जो फरक या दोन पॉईंटमधला तो सगळ्यात जास्त दिसून येतो आहे, जो आहे सिरीज मोटरमध्ये. आणि सगळ्यात जर चांगला स्पीड रेग्युलेशन कोणाचा असेल ना तर आहे शंटचा. आता हा बघा इथून इथे केवढा डिफरन्स आहे. ॲक्च्युअलमध्ये जेवढा डिफरन्स जास्त तेवढा स्पीड रेग्युलेशन कमी, आणि इथला डिफरन्स खूप कमी आहे. तर शंट मोटरचा सगळ्यात चांगला असतो, इथे मी लिहून ठेवतो, ह्याला असतो सगळ्यात बेस्ट आणि ह्याचा असतो सगळ्यात पुअरेस्ट. ओके, त्यामुळे सिरीज मोटर इथे आपलं करेक्ट उत्तर येईल. पुढचा प्रश्न आहे, सोल्डरिंग फ्लक्सचा मुख्य उद्देश काय आहे, म्हणजे मेन पर्पज ऑफ द फ्लक्स इन द सोल्डरिंग इज टू. तर फ्लक्स म्हणजे आपलं मॅग्नेटिक फ्लक्स असं ह्याचं उत्तर नाही आहे. मॅग्नेटिक फ्लक्स नाही आहे, हा फ्लक्स वेगळ्या प्रकारचा आहे. तर काय असतो फ्लक्स? ज्यांनी सोल्डरिंग केलं आहे त्यांना माहिती असेल, ही अशी पेस्ट असते एक, त्या पेस्टमध्ये आपण जी सोल्डरिंग आयन आहे ती इन्सर्ट करतो. जर ह्याच्या टोकावर जर असं काय आपण जे सोल्डरिंग वायर वापरतो ती जर इथे जास्त ॲक्युम्युलेट झाली असेल किंवा शार्प नसेल तर ह्याच्यामध्ये बुडवल्यानंतर ते ऑलमोस्ट क्लिअर अप होऊन जातं. तर त्या हे जे पेस्ट असते त्याला आपण फ्लक्स बोलतो. तर फ्लक्स इन सोल्डरिंग इज अ केमिकल सबस्टन्स दॅट हेल्प टू प्रिपेअर द मेटल सरफेस फॉर सोल्डरिंग बाय रिमुव्हिंग द ऑक्साईड अँड अदर इम्प्युरिटीज. म्हणजे ह्याच्यावरती जे काय ऑक्सिडेशन झालेलं असेल किंवा दुसरं काय अजून माती धूळ किंवा इम्प्युरिटी ज्या जमा झाल्या असतील ते क्लिअर करण्याचं काम केलं जातं. तर त्यामुळे त्याचं मेन पर्पज काय आहे? टू कीप द मेटल सरफेस क्लीन अँड ऑक्साईड फ्री, जेणेकरून इन्सुलेशन आपलं जे सोल्डरिंग जी आहे ती खूप चांगल्या प्रकारे होते. पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 30. स्पीड ऑफ द युनिव्हर्सल मोटर कॅन बी डन बाय स्पीड कंट्रोल. ओके सॉरी, स्पीड कंट्रोल कशाने केलं जातं युनिव्हर्सल मोटरचं? मॅग्निट्यूड कंट्रोल, फील्ड फ्लक्स कंट्रोल, फ्रिक्वेन्सी कंट्रोल की फेज अँगल कंट्रोल. ओके, अगेन माहीत नसेल तरी कॉमन सेन्स नावाचा एक प्रकार आहे तो आपण वापरूया. युनिव्हर्सल मोटर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा माहिती पाहिजे. युनिव्हर्सल मोटर तिला म्हणतात जी DC सप्लायवर पण काम करते
आणि AC सप्लायवर पण काम करते, म्हणून तिचं नाव युनिव्हर्सल दिलेलं आहे. DC असो किंवा AC असो, ती डायरेक्ट करंट आणि अल्टरनेटिंग करंट दोन्ही मोडवर ऑपरेट करते. तर आता मला सांगा, DCमध्ये फ्रिक्वेन्सी असते का? नाही. तर मग सप्लाय जर मी सपोज DC दिला तर फ्रिक्वेन्सी कंट्रोल करू शकतो का? मुळीच नाही करता येणार मला. दुसरं आहे फेज अँगल कंट्रोल. फेज अँगल कंट्रोल पॉसिबल आहे का करणं इथे? नाही, कारण DCमध्ये फेज अँगलसुद्धा नसतो. तर मग ऑप्शन जर तुम्हाला माहिती नसेल तर हे दोन ऑप्शन तर तुम्ही चुकून पण टिक करून येणार नाही, एवढी तर गॅरंटी आहे, बरोबर. जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही ह्याच दोनमध्ये सिलेक्ट कराल, एक तर मॅग्नेट्यूड कंट्रोल किंवा फील्ड फ्लक्स कंट्रोल. ओके, तर बेसिकली जी फील्ड असते ती सिरीज मोटरसारखंच आपण त्याला म्हणू शकतो, म्हणजे सिरीज युनिव्हर्सल मोटर आहे. त्याची जी वाइंडिंग आहे ती आपण सिरीजमध्ये कनेक्ट करतो. तर त्याचे दोन प्रकारे आपण कंट्रोल मल्टिपल आहेत, पण त्याच्यापैकी दोन आपण डिस्कस करूया. एक तर रेजिस्टन्स मेथड, ॲडिशनल रेजिस्टन्स लावून त्याच्यामधून आपण कंट्रोलिंग करतो, किंवा जी फील्ड वाइंडिंग आहे जी सिरीजमध्ये लावलेली असते त्याला आपण दोन पार्टमध्ये डिवाईड करून हवा तेवढा पार्टच आपण इन्सर्ट करू शकतो, जेवढा आपल्याला पाहिजे तेवढा. सो बेसिकली वी कॅन से दॅट फील्ड फ्लक्स कंट्रोल करून आपण मोटर आहे ती कंट्रोल करू शकतो, फील्ड फ्लक्स कंट्रोल या मेथडने. ठीक आहे. युनिव्हर्सल मोटर कुठे वापरतात? चलो एक होमवर्क देतो, एक दोन क्वेश्चन होमवर्कला देऊया. क्वेश्चन नंबर तुमचा 1 आहे होमवर्कला, की युनिव्हर्सल मोटरचं ॲप्लिकेशन तुम्ही मला सांगाल. युनिव्हर्सल मोटर आपल्या घरात आपण यूज करतो, कुठल्या कुठल्या ठिकाणी आपण युनिव्हर्सल मोटर यूज करतो ते मला सांगाल, म्हणजे समजेल की क्वेश्चन 30पर्यंत किती मुलं आले, जेवढे म्हणतायत की सर जास्त क्वेश्चन घ्या, कळेल मला. आणि होमवर्क किती सिरियसली करताय ना त्याच्यावरून समजून येईल तुम्ही किती सिरियस आहात अभ्यासाच्या बाबतीत. क्वेश्चन नंबर 31 ॲडिशनल हाच, की आता एक्झामला सुद्धा आला होता म्हणून मी तो ह्याच्यामध्ये इन्क्लूड केला आहे. युनिव्हर्सल मोटर इज अ डॅश मोटर. कुठली मोटर असते? सिरीज, इंडक्शन मोटर, शंट मोटर की सिंक्रोनस मोटर? तर आत्ताच आपल्याला क्लिअर झालं की युनिव्हर्सल मोटर ही एक सिरीज मोटर असते. पुढचा प्रश्न, इलेक्ट्रिक स्टोव्ह चालवण्यासाठी आवश्यक असलेली वारंवारता अशी आहे. इलेक्ट्रिक स्टोव्हला कुठली फ्रिक्वेन्सी लागते? 20 हर्ट्ज, 50 हर्ट्ज, 40 हर्ट्ज की 10 हर्ट्ज? ह्याच्यासाठी अगेन कॉमन सेन्स वापरूया आपण. इलेक्ट्रिक स्टोव्ह आपण कुठे वापरतो? तर आपल्या घरात वापरतो. इलेक्ट्रिक स्टोव्ह सगळ्यांकडेच असेल असं नाही, पण मोस्टली आपण घरातच वापरतो. आपल्या घरामध्ये जो सप्लाय येतो तो कुठला असतो? सिंगल फेज, 50 हर्ट्ज, 230 वोल्ट AC, बरोबर. तर जर आपल्या घरात 50 हर्ट्ज आहे आणि आपण 50 हर्ट्जवरच डायरेक्टली इलेक्ट्रिक स्टोव्ह लावतो फ्रिक्वेन्सी न बदलता, तर त्याला कुठली फ्रिक्वेन्सीची आवश्यकता असते? बाय डिफॉल्ट सगळ्याच इलेक्ट्रिक ॲप्लिकेशन्सला इंडियामध्ये 50 हर्ट्जवर ऑपरेट करण्यासाठी डिझाईन केलेलं आहे. पुढचा आहे क्वेश्चन नंबर 33. लहान ट्रान्समिशन लाईनवर फेज फॉल्टसाठी डॅश प्रकारचा रिले पसंत केला जातो. हा पण ऑलरेडी क्वेश्चन डिस्कस केलेला आहे, पण इम्पॉर्टंट आहे म्हणून परत परत डिस्कस करतोय आपण. ज्यांनी बघितला नसेल त्यांच्यासाठी रिव्हिजन होऊनच जाईल. डॅश टाईप ऑफ रिले इज प्रेफर्ड फॉर द शॉर्ट ट्रान्समिशन लाईन. काय येईल? कन्फ्यूज व्हायचं कारण नाही आहे, टेबल प्रोव्हाइड केलेला आहे, तो एकदा समजला की क्लिअर कट होऊन जाईल. 3 प्रकारे लाईन्स असतात. शॉर्ट 80 किलोमीटरपेक्षा कमी, मीडियम 80 ते 200, लॉंग असतात त्या 200पेक्षा जास्त. शॉर्टसाठी आपण रिॲक्टन्स रिले वापरतो, ज्याला आपण एक्स दर्शवतो रिॲक्टन्सला. मीडियमसाठी इम्पिडन्स दर्शवतो, आणि जो मोह रिले त्याला आपण ॲडमिटन्स रिलेसुद्धा म्हणतो, किंवा तुम्हाला हवं तर वाय या सिम्बॉलने आपण त्याला दर्शवू शकतो. बऱ्याचदा लॉंगवर क्वेश्चन विचारले जातात, पण तुम्हाला शॉर्ट आणि मीडियमसुद्धा माहिती पाहिजे. ठीक आहे, त्यामुळे शॉर्टचं कुठलं आहे? रिॲक्टन्स रिले, हे त्याचं करेक्ट उत्तर येईल. रिलक्टन्स नका करू कन्फ्यूज होऊन, रिॲक्टन्स हे त्याचं करेक्ट उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 34. इफ द आर्मेचर ऑफ अ DC मोटर हॅज 39 स्लॉट्स. ओके, DC मोटरच्या आर्मेचरमध्ये 39 असे स्लॉट्स आहेत आणि 12 कंडक्टर प्रत्येक स्लॉटमध्ये आहेत. प्रत्येक स्लॉटमध्ये 12 कंडक्टर आहेत. तर टोटल तुम्हाला किती कंडक्टर आहे एवढंच मोजायचं. तर प्रत्येक स्लॉटमध्ये सपोज 12, इकडे 12 आहेत, इकडे 12 आहेत. ओके, हा झाला स्लॉट नंबर 1, हा झाला स्लॉट नंबर 2, हा झाला स्लॉट नंबर 3. प्रत्येकामध्ये 12 आहे. असे टोटल आपल्याकडे 39 स्लॉट्स आहेत. तर किती असतील कंडक्टर? साधा सोपं कॅल्क्युलेशन फक्त करायचं आहे. टोटल कंडक्टर झेडने दर्शवतो, 12 गुणिले 39. हे जेवढं केवढं उत्तर येईल ते तुमचं करेक्ट आन्सर असेल. ओके, करायचं का कॅल्क्युलेट? किती? माझ्यामध्ये 468 काहीतरी असेल. हे किती येते? सपोज मी ह्याला तर कॅल्क्युलेशन पण नसेल फास्ट करता येतं, करूया ना, फास्ट करून घेऊया. चलो, काय करायचं? 39 नाही करत मी,
12 गुणिले 40 करतो आणि त्याच्यामधून मी 12 वजा करतो की हे येईल 480 आणि ह्याच्यातून मी 12 वजा करतो म्हणजे झालं 468. ठीक आहे, कॅल्क्युलेट करत बसायचे पण गरज नाही, सिम्पल कॅल्क्युलेशन होऊन जाईल. पुढचा क्वेश्चन 35. विच अमॉंग द गिवन is the insulation resistance test voltage required for equipment running on a maximum of 600 volt. ओके, जास्तीत जास्त 600 वोल्टवर चालणाऱ्या उपक्रमांसाठी आवश्यक असलेला इन्सुलेशन रेजिस्टन्स टेस्ट व्होल्टेज खालीलपैकी कोणता आहे. आता इथे कन्फ्यूज होऊ शकतात मुलं. ह्याचा क्वेश्चनने काय विचारलं की जो इक्विपमेंट आहे तो मॅक्झिमम 600 वोल्टवर रन करतो, म्हणजे त्याच्या जो काय सप्लाय आपण देतो 600 वोल्ट आहे, तर अशाचा मला रेजिस्टन्स कॅल्क्युलेट करायचा आहे, इन्सुलेशन रेजिस्टन्स अशा इक्विपमेंटचा. तर व्होल्टेज कुठलं वापरलं पाहिजे, 100, 1000, 300 की 500. तर बऱ्याच जणांना वाटतं की मॅक्झिमम 600 वोल्ट आहे, तर ह्याच्यापेक्षा आपण जास्त दिलं तर इक्विपमेंट डॅमेज होईल. नाही, हा जो व्होल्टेज असतो ना, हा तुमचा सप्लाय व्होल्टेज असतो, म्हणजे हा ॲक्च्युली त्या इक्विपमेंटच्या आतमधून फ्लो होतो. ओके, हा जो आहे तो ॲक्च्युअलमध्ये इक्विपमेंटला सप्लाय दिलेला असतो, त्याच्यावर आतले जे फंक्शन्स आहेत ते 600 वोल्टवर व्यवस्थित काम करतात. परंतु आपण जो इन्सुलेशन रेजिस्टन्स फाइंड आउट करतो तो इकडे सप्लाय देतो आणि दुसरा विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड आपण त्याचं व्होल्टेज येतो आपण प्रोव्हाइड करतो. म्हणजे इकडे आपण ऑलमोस्ट 1000 वोल्ट त्याला प्रोव्हाइड करतो. कारण याचं कारण असं आहे की जर 600 वोल्टपेक्षा जर जास्त आलं व्होल्टेज तर तेव्हा इन्सुलेशन ब्रेकडाऊन तर होणार नाही ना. ह्याच्यापेक्षा सपोज 300 वोल्टच मी अप्लाय करून त्याचं रेजिस्टन्स चेक केलं, तर 600 वोल्ट दिल्यावर उद्या रेजिस्टन्स रेजिस्टन्स चेक करताना जर 600 वोल्ट जर मी काय म्हणतोय म्हणजे 300 वोल्टवर मी सपोज रेजिस्टन्स चेक केलं आणि उद्या सपोज मी 500 वोल्ट अप्लाय केलं, तर अशा वेळी तेरी चान्सेस असतील की 300वर तर तो सप्लाय झाला, म्हणजे 300वर तर रेजिस्टन्स फेल नाही झालं, 500वर होऊ शकतो. 600 वोल्टपर्यंत मॅक्झिमम घेतं ना, 600 वोल्टवर पण जर डॅमेज झाला तर मी तर टेस्टिंग 300वर केली आहे. त्यामुळे नेहमी जो काय अप्लाइड व्होल्टेज असतो त्याच्यापेक्षा जास्त व्होल्टेज आपण देऊन चेक करतो की इन्सुलेशन रेजिस्टन्स वर्क करतं आहे की नाही. त्यामुळे 1000 इथे करेक्ट उत्तर येईल. इथे टेस्टची रेंज पण दिलेली आहे, नेहमी बघा. इथे 0 ते 50 वोल्टसाठी 250 वोल्ट डी सी दिलं आहे, 50 ते 500साठी 500 म्हणजे हायर रेंजचं नेहमी दिलेलं आहे, आणि 500 ते 1000 वोल्ट जर त्याचं नॉर्मल सर्किट व्होल्टेज असेल तर टेस्ट व्होल्टेजला आपण 1000 वोल्ट दिलेलं आहे. अगेन गोष्टीत फरक बघा, सप्लाय व्होल्टेज जो आहे नॉर्मल व्होल्टेज तो AC वाला आहे आणि टेस्ट व्होल्टेज जो आपण देतो आहे तो DC व्होल्टेज आहे. ओके, 2-3 गोष्टी आहेत ते लक्षात ठेवा. नेहमी हायर साईडचं व्होल्टेज आपण देतो. क्वेश्चन नंबर 36. सिंक्रोनस मोटर काय आहेत हे सगळ्यात फंडामेंटल आहे सिंक्रोनस मोटरचं. सिंक्रोनस मोटर ह्या सेल्फ स्टार्टिंग असतात का, तर नाही. सिंक्रोनस मोटर या इसेन्शियली सेल्फ स्टार्टिंग नाही, सेल्फ स्टार्टिंग नाही, नॉन ऑफ दीज नाही. दीज आर नॉन सेल्फ स्टार्टिंग मोटर, त्यामुळे ह्याला आपण एक्सटर्नली सप्लाय प्रोव्हाइड करतो. ठीक आहे, सिंक्रोनस मोटरचा हा बेसिक फंडामेंटल आहे. इट इज अ नॉन सेल्फ स्टार्टिंग मोटर. आणि सेल्फ स्टार्टिंग मोटर कुठली असते मग, तर इंडक्शन मोटर ही सेल्फ स्टार्टिंग मोटर असते. 3 फेज इंडक्शन मोटर, सिंगल फेज पण असते, पण आपल्याला त्याला कॅपॅसिटर येतो एक्सटर्नल किंवा स्प्लिट फेज येतो त्याला प्रोव्हाइड करून द्यावा लागतो. मग हा कंडिशनल आहे असं मी म्हणू शकतो. क्वेश्चन नंबर 37. आयसोलेशन ट्रान्सफॉर्मरचे वळण गुणोत्तर म्हणजे टर्न्स रेशो काय असतो ते अगदी सोपा प्रश्न आहे. आयसोलेशन ट्रान्सफॉर्मरचं टर्न्स रेशो असतो 1:1 रेशोमध्ये असतो. म्हणजे इकडे जे व्होल्टेज असतं तेच ह्या साईडला येतं, फक्त इलेक्ट्रिकली हे दोघं आयसोलेट व्हायला पाहिजे. म्हणजे इकडे जर काय फॉल्ट आला तर तो डायरेक्टली इथे रिफ्लेक्ट होऊन इथे डॅमेज न करता तो इंडक्शन प्रिन्सिपल मार्फत इकडून इथे जातो. त्यामुळे ते झटके वगैरे जर काय असतील तर ते सप्रेस होऊन जातात. म्हणून आपण आयसोलेशन ट्रान्सफॉर्मर यूज करतो, हे त्याचं मेन कारण आहे. पुढचा प्रश्न आहे, दिलेल्या पर्यायांमधून घरगुती उपकरणांसाठी वापरल्या जाणाऱ्या केबलचा प्रकार निवडा. तर आपल्या घरच्या केबलमध्ये कुठल्या वापरतात, आर्मर्ड केबल, सबमर्सिबल फ्लॅट केबल, राऊंड फ्लेक्झिबल केबल की शिल्डेड केबल. तर घरी बघितलं असेल वायरिंगमध्ये अशा पातळ वायर्स आपण यूज करतो, ज्या असतात राऊंड शेपमध्ये असतात अशा, आणि फ्लेक्झिबल असतात ज्या इझिली आपण फ्लेक्झिबल म्हणजे कुठेही वळण त्याला देऊ शकतो. त्यामुळे राऊंड फ्लेक्झिबल केबल घरी वापरतो. आर्मर्ड केबल आपण मोस्टली अंडरग्राऊंड केबलमध्ये यूज करतो, जिथे
हेवी व्होल्टेज आपल्याला पाठवायचं असतं, याच्यावर मल्टिपल लेअर असतात. सगळ्यांना माहिती आहे आपल्याला सर्विंग असतं, आर्मरिंग असतं, बेडिंग असतं, लीड शीट असतं, पेपर इन्सुलेशन असते, बऱ्याच गोष्टी असतात. तर हे अंडरग्राऊंड केबलसाठी असतं. सेम जे शिल्डेड केबल वगैरे असतात ते आपण लॅन केबलला बऱ्याचदा यूज करतो, त्याचं शिल्डिंग असतं, मेटॅलिक शिल्डिंग, अर्थिंग वगैरे प्रोव्हाइड केलेली असते. आणि सबमर्सिबल फ्लॅट केबल ही आपण सबमर्सिबल पंपमध्ये सबमर्सिबल जो पंप असतो ना, जो पाण्याच्या आतमध्ये टाकतो तो, त्याच्यामध्ये आपण ही केबल आहे ती यूज करतो. त्यामुळे फ्लेक्झिबल राऊंड केबल हे याचं करेक्ट उत्तर येईल. नेक्स्ट क्वेश्चन आहे 39 नंबरचा. अ कॉईल इज कनेक्टेड अक्रॉस अ 100 volt 50 hertz सप्लाय. इफ द इम्पिडन्स ऑफ द सर्किट इज 10 ohm, द करंट फ्लोईंग थ्रू द सर्किट इज. ओके, अगदी सोपा क्वेश्चन आहे. इम्पिडन्सची व्हॅल्यू नाही दिलेली, झेड इज इक्वल टू 10 ohms आणि सप्लाय व्होल्टेज आहे 20 इक्वल टू 100 volt. आपल्याला काय विचारलं आहे, फक्त करंट फाइंड आउट करायचं आहे. याचं आय इज इक्वल टू व्ही भागिले झेड. ओके, तुम्हाला वाटेल व्ही भागिले आर असतो ओम्स लॉच्या अकॉर्डिंग, पण जर AC सर्किट असेल तर तिकडे आपण व्ही भागिले झेड कन्सिडर करतो, बिकॉज झेडमध्ये आर आणि इम्पिडन्स आर आणि रिॲक्टन्स R+X या दोन्ही गोष्टी इन्क्लुडेड असतात. जर X 0 असेल तर फक्त व्ही भागिले आर होऊन जातो. त्यामुळे व्ही भागिले झेड डायरेक्टली आपण उत्तर लिहू शकतो 100 volt भागिले 10 ohms म्हणजे 10 ampere. सोपं क्वेश्चन होता. जाऊया पुढच्या क्वेश्चनकडे. क्वेश्चन नंबर 40. AC सर्किटमध्ये म्हणजे द इंडक्टिव्ह अँड कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्सेस ऑफ एन AC सर्किट आर रेटेड. युनिट आणि रेटिंगचे आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. कुठे? युनिट अँड नोटेशन्स. तर लेक्चर 3मध्ये ह्याच प्लेलिस्टमध्ये आपण केलेलं आहे. रिॲक्टिव्ह पॉवर सांगितलं, इंडक्टिव्ह पण असते, कॅपॅसिटिव्ह पण असते. जे आपण क्यूने दर्शवतो त्याचं युनिट आहे वोल्ट एम्पेअर रिॲक्टिव्ह, म्हणजे VAR किंवा KVAR किंवा MVAR याच्यामध्ये आपण दर्शवतो. तर वोल्ट एम्पेअर रिॲक्टिव्ह हे ह्याचं करेक्ट उत्तर येईल. पुढे आहे, जर एखाद्या UPSला 150 अँपिअर 12 volt बॅटरी असेल, इंग्लिशमध्ये वाचूया. व्हॉट विल बी द बॅकअप टाईम ऑफ द UPS इफ इट इज बॅक्ड बाय 150 ampere hours 12 volt बॅटरी ड्रेनिंग अ लोड ऑफ 150 वॅट. म्हणजे ह्याने काय विचारलं बेसिकली की बॅकअप टाईम त्याचा किती असेल, म्हणजे त्याचा बॅकअप टाईम किती असेल जर एक 150 अँपिअरची बॅटरी आहे आणि 12 voltवरती एका 150 वॅटच्या लोडला सप्लाय प्रोव्हाइड करते, तर त्याचा आवर्स किती असेल, म्हणजे किती तास ती बॅटरी आहे ती चालू शकते. 150 ampere hours बेसिकली काय असतं, म्हणजे सपोज 150 ampere hours आहे ना, याचा अर्थ असतो की सपोज ती 1 ampere लोड घेते तर ती किती तास चालेल, 150 तास चालेल. ओके, जर ती 10 ampere घेते तर ती 15 तास चालेल. म्हणजे ह्या दोन आकड्यांचा एम्पियर गुणिले आवर्स ह्याचा जेव्हा गुणाकार करतो ना, तेव्हा तुम्हाला हे उत्तर आलं पाहिजे. म्हणजे इथे 10 ampere आहे, ते 15 तास चालू शकतं. जर एका लोड 1 ampereच घेतो आहे तर ते 150 तासपर्यंत चालू शकते. ओके, जर सांगितलं मी 150 ampere ती खेचते, कुठलं जर एक लोड असेल तर तो किती तास चालेल, फक्त 1च तासामध्ये ती संपून जाईल. सपोज कुठला लोड आहे जो तो 300 ampere घेतो आहे तर तो फक्त आणि फक्त अर्धा तासच तो चालेल, त्यापेक्षा जास्त चालणार नाही. ओके, हा त्याचा अर्थ असतो की एखादा बॅटरीचा जे एम्पिअर कॅपॅसिटी असते ती आहे की किती अमाऊंट ऑफ करंट फ्लो होईल तर किती तास चालू शकतो. तर याचा अर्थ आपल्याला तास त्याने विचारलेले आहेत. ओके, तास किती आहे ते त्याने विचारलेले, 14, 10, 16 की 12 असे 4 ऑप्शन आहेत. याचा अर्थ सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला करंट काढायला लागेल, म्हणजे करंट गुणिले हे जे काय आहे त्याच्यावरून आपल्याला आवर केल्यावर 150 उत्तर मिळालं पाहिजे. म्हणजे बेसिकली एम्पिअर आवर इज इक्वल टू आय गुणिले आवर्स. ओके, जर मला आवर्स काढायचे असतील तर एम्पिअर आवर रेटिंग भागिले मला इथे करंट करावा लागेल. एम्पिअर आवर्सची रेटिंग म्हणजे 150 तर माझ्याकडे आहे, 150 एम्पिअर आवर दिलं आहे. करंटची फक्त व्हॅल्यू काढायला लागेल. तर करंटची व्हॅल्यू मी ह्याच्यावरून काढू शकतो. किती दिले त्यांनी, 12 volt आणि 150 वॅट आहे, बरोबर. आयची व्हॅल्यू काढू शकतो. आय इज इक्वल टू काय असतो, चलो आय इज इक्वल टू पेक्षा आपण पॉवरपासून जाऊया. पीचा फॉर्म्युला आहे P इज इक्वल टू व्ही गुणिले आय, बरोबर. म्हणजे आय इज इक्वल टू P भागिले व्ही. तर आयची व्हॅल्यू किती येईल, आय इज इक्वल टू P म्हणजे 150 वॅट आणि भागिले 12 volt. ओके, हे जर कॅल्क्युलेट केलं तर 12.5 ह्याचं उत्तर येईल. नसेल करायचं, चला ॲज इट इज ठेवूया, कारण इथे पण वरती 150 आहेच, तर त्याने मला भाग देणं सोपं पडेल.
तर आवरची रेटिंग येईल इथे 150 आणि छेदामध्ये हे येईल 150 भागिले 12, म्हणजे ह्याला मी असं पण लिहू शकतो 150 भागिले 150 गुणिले 12. हा जो डिनॉमिनेटरमध्ये तो वरती जाऊन मल्टिप्लाय होईल. तर 150ला 150 कट झाले तर उत्तर येईल माझं 12 तास. ठीक आहे, सोपं होतं, जास्त कठीण नव्हतं, फक्त तुम्हाला समजायला पाहिजे की नक्की अर्थ काय आहे ते. तर असं नाही आहे की हे फॉर्म्युला तुम्हाला इझिली कुठे मिळतील किंवा अशा टाईपचं क्वेश्चन विचारलं जाईल नेहमीच. तुम्हाला ह्या गोष्टी माहिती पाहिजे की ॲम्पेअर आवर म्हणजे काय, जे मी इथे ह्या टेबलमध्ये प्रोव्हाइड करून दिलेलं आहे. हे तुम्हाला एकदा समजलं तर काहीही क्वेश्चन आले बॅटरी रिलेटेड तर तुम्ही इझिली सॉल्व करू शकता. ठीक आहे, तर अशा टाईपचे चांगले चांगले क्वेश्चन आपण आपल्या टेस्ट सिरीजमध्ये सुद्धा इन्क्लूड केलेले आहेत. महापारेषणच्या वेळेलासुद्धा बऱ्याच मुलांनी घेतलेला आहे, त्याचा त्यांना फायदासुद्धा झालेला आहे. सेम टेस्ट सिरीज आहेत आपल्याकडे, जर कोणी घेतली नसेल, फर्स्ट टाईमच असेल तर ह्या टेस्ट तुम्ही डेफिनेटली घेऊ शकता. मराठी इंग्लिश दोन्ही लँग्वेजमध्ये आहे. एक्झाम लाईक इंटरफेस असतो आपला, जसं IBPS असतो तसं. ह्याच्यामध्ये तुम्हाला 20 टॉपिक वाईज टेस्ट आणि 5 फुल लेंथ टेस्टसुद्धा मिळून येतील. ओके, तर त्यामुळे आपल्या ॲपवर मिळतील तुम्हाला. अमेझिंग इंजिनियर्स सेम नावाचा ॲप आहे प्ले स्टोअरवर, त्याच्या बाबतीत मी सांगतो थोड्या वेळ. पुढचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 42. अगेन एक सोपा प्रश्न आहे, बघा तुम्हाला जमतोय का. काय दिलेल्या चित्रात व्होल्टमीटरने दाखवलेलं मूल्य काय आहे. म्हणजे जो व्होल्टमीटर आहे तो किती व्हॅल्यू दाखवेल. आता हा जो व्होल्टमीटर आहे तो 1 किलो ओमचा जो रेजिस्टर आहे त्याच्याच अक्रॉस फक्त लावलेला आहे, म्हणजे इथे फक्त किती व्होल्टेज ड्रॉप होईल तेवढंच फक्त आपल्याला माहिती पाहिजे. ओके, तर ह्याला मी नावं देतो, ह्याला देतो R1, ह्याला देतो R2. ओके, आपल्याला कोणाच्या अक्रॉसचा पाहिजे, व्होल्टेज अक्रॉस R2, बरोबर. व्होल्टेज अक्रॉस R2 त्याच्यासाठी काय घ्यायला लागतो, V म्हणजे हा जो व्होल्टेज सोर्स असेल तो, गुणिले व्होल्टेज डिव्हिजन रूलप्रमाणे ज्याच्या अक्रॉस व्होल्टेज पाहिजे तो मी वरती घेतो आणि छेदामध्ये दोन्ही रेजिस्टन्सची मी ॲडिशन करतो. हा आहे आपला व्होल्टेज डिव्हिजन रूल, म्हणजे कसा व्होल्टेज डिवाइड होईल. ते व्हॅल्यू आहे ते भरून टाकतो. 4 नाही, ते वरती 1 आहे ना, सॉरी, ते भरतो 1 आणि ते छेदामध्ये 1 + 4 म्हणजे 5/5 विच इज इक्वल टू 1 वोल्ट. आणि असं करून इथे घाईघाईमध्ये चुकवू नका, तर इथे 1 अँपियर दिलेलं आहे. ठीक आहे, तर इथे 1 वोल्ट हे करेक्ट उत्तर येईल. वोल्ट अँपियरमध्ये अचानक घाईमध्ये होऊ शकतं, तर त्यामुळे नीट लक्षपूर्वक द्या, लक्ष देऊन बघा. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते यंत्र विद्युत ऊर्जेचे यांत्रिक ऊर्जेमध्ये रूपांतर करते, म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जीला मेकॅनिकलमध्ये कन्वर्ट करते. ओके, ऑप्शन बघत जाऊया. सिंक्रोनस मोटरला इनपुट इलेक्ट्रिकल असतो आणि आउटपुट मेकॅनिकल असतो. करेक्ट, आउटपुट मेकॅनिकल असतो, आपल्याला उत्तर माहिती आहे. SMPSमध्ये काय असतं, SMPS आपण कॉम्प्युटरमध्ये यूज करतो. त्याच्यामध्ये DCला म्हणजे बेसिकली DC AC नसेल जरी माहिती तरी आपण इलेक्ट्रिकलमध्येच कन्वर्ट करतो. इलेक्ट्रिकल जे आहे त्याला इलेक्ट्रिकलमध्येच कन्वर्ट करतो. जो डायनामो आहे तो उलटा असतो, मेकॅनिकलला आपण इलेक्ट्रिकलमध्ये कन्वर्ट करतो. आणि जो UPS आहे तो एक ॲज अ बॅटरी आहे, तो जर पॉवरचा जर सप्लाय कट ऑफ झाला तर त्याच्या जागी आपण त्याला यूज करतो. ओके, त्यामुळे हे उरलेले तिन्ही ऑप्शन येणार नाही. क्वेश्चन नंबर 44 इज इलेक्ट्रिकल वायरिंगमध्ये वापरलेला कंडक्टर डॅशचा असावा. कुठला आपण वापरतो इलेक्ट्रिकल वायरिंगमध्ये, अगदी सोपा प्रश्न आहे. आयर्न, टीन, कॉपर की स्टील. तर कॉपर आपण सगळ्यात जास्त यूज करतो. त्याचे बरेच ॲडव्हान्टेज आहेत, बिकॉज याचा जो काय स्पेसिफिक रेजिस्टन्स आहे तो खूप कमी आहे, त्यामुळे आपण कॉपर वापरतो इलेक्ट्रिकल वायरिंगसाठी. प्राथमिक वितरणासाठी खालीलपैकी कोणता मानक व्होल्टेज वापरला जातो, म्हणजे विच अमॉंग द फॉलोइंग इज अ स्टँडर्ड व्होल्टेज यूज इन द प्रायमरी डिस्ट्रीब्युशन. 1 वोल्ट, 8 वोल्ट, 15 वोल्ट, 11 वोल्ट. ओके, ऑप्शन खूप इझिली सेट केले होते. आपल्याला माहिती आहे 1, 8 आणि 15वरती जास्त काय होत नाही. जे आहे ते 11, 22, 33, 11च्या पटीमध्ये आपण यूज केला जातो. ही डायग्रामसुद्धा आपण बऱ्याचदा बघितलेली आहे. प्रायमरी ट्रान्समिशन, सेकंडरी ट्रान्समिशन, प्रायमरी डिस्ट्रीब्युशन आणि सेकंडरी डिस्ट्रीब्युशन. तर कुठल्या ट्रान्समिशनला कुठला व्होल्टेज लेवल असतं त्याच्यासाठी हा एक टेबल मी इथे प्रोव्हाइड केलेला आहे, तो बघून घ्या. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते मीटर DC सर्किटवर वापरले जात नाही. ओके, विच ऑफ द फॉलोइंग मीटर्स आर नॉट यूज इन द DC सर्किट. नॉट यूज दिले. करेक्ट, कम्युटेटर मोटर्स मीटर, मर्क्युरी मोटर मीटर, इंडक्शन मीटर आणि नन ऑफ द अबव. अरे, कम्युटेटर मोटर मीटर ऐकलं नाही आहे,
मर्क्युरी मोटर मीटर ऐकलं नाही आहे, इंडक्शन मोटर मीटर ऐकलं नाही आहे, नन ऑफ द अबाव तर बऱ्याचदा ऐकलं. त्याच्यापैकी काय उत्तर येऊ शकतं? त्यांनी नॉट विचारलं की DC-वर वापरत नाही, म्हणजे बेसिकली ते फक्त AC-वर वापरतो. ओके, कम्प्युटर शब्द ऐकला आहे, मर्क्युरी ऐकला आहे, पण इंडक्शनच्या बाबतीत विचार करा. इंडक्शन मीटर म्हणजे ते इंडक्शन मोजत असेल कदाचित. इंडक्शन म्हणजे काय असतं? कुठे कुठे ऐकलं आहे? एक तर इंडक्शन मोटर ऐकलं आहे, इंडक्शन कॉईल किंवा इंडक्शन हीटर असेल, किंवा म्युच्युअल इंडक्शन, सेल्फ इंडक्शन हे शब्द ऐकले असतील. तर सगळीमध्ये बघितलं तर हे AC-वर काम करतं, हे पण AC सप्लायवर काम करतं, इकडे सुद्धा AC सप्लाय असतो. DC-वर इंडक्शन प्रिन्सिपल किंवा इंडक्शन हा प्रकार आहे, तो आपल्याला DC-मध्ये दिसून येत नाही. तर याचा अर्थ आपण असं लॉजिकली विचारू शकतो की इंडक्शन मीटर हे आपण DC-वर यूज करत नाही. ओके, मी तेच म्हणतो की तुम्हाला असं नाही आहे की प्रत्येक गोष्टी आधीपासूनच माहिती असतील, पण एक तर्क लावून, लॉजिक लावून, ऑप्शन पण काही ना काहीतरी आपण फाइंड आउट करू शकतो, जेणेकरून आपण फायनल उत्तरपर्यंत पोहोचू शकतो. पुढचा प्रश्न आहे, द फंक्शन ऑफ थर्मोस्टॅट इन एन इलेक्ट्रिक ओव्हन इज टू कंट्रोल द. आता सुरुवातीला आपण इलेक्ट्रिक आयन बघितली होती, सेमच ह्याचं काम आहे इलेक्ट्रिक ओव्हनमध्ये सुद्धा, की तो काय करतो? कंट्रोल करतो, नियंत्रित करतो, रेग्युलेट करतो. काय करतो? तर टेम्परेचर. थर्मोस्टॅट इज डायरेक्टली रिलेटेड टू टेम्परेचर ओनली. ओके, जास्त काय कठीण नाही आहे याच्यात. पुढचा प्रश्न आहे, कठीण तारा कापण्यासाठी कोणते प्लायर सर्वात योग्य आहे? कटिंग हार्डवायर. हार्डवायर कट करण्यासाठी कुठला प्लायर वापरतो आपण? लॉंग नोज प्लायर, लॉकिंग प्लायर, वायर स्ट्रिपर की डायगोनल कटर. ओके, वायर स्ट्रिपर तर वायरसाठी वापरतो. बाकी 3 ऑप्शनमध्ये जर सिलेक्ट करायचं असेल तर करा. करेक्ट उत्तर आहे याचं डायगोनल कटिंग प्लायर. इथे थोडा याचा शेप नॉर्मल प्लायरपेक्षा वेगळा असतो, धार खूप जास्त असते आणि तो कट करण्यासाठी असतो ना, कम्पॅरेटिव्हली हा स्ट्रॉंग असतो बाकीच्यांपेक्षा. त्यामुळे डायगोनल कटर हे याचं किंवा डायगोनल प्लायर ह्याचं करेक्ट उत्तर येईल. खालीलपैकी सोल्डरिंग अनुप्रयोगांसाठी फ्लक्स म्हणून कोणत्या धातूला सहसा प्राधान्य दिले जात नाही? अमंग द फॉलोइंग विच मेटल इज नॉट युजली प्रेफर्ड ॲज अ फ्लक्स फॉर सोल्डरिंग ॲप्लिकेशन. फ्लक्स आपण मगाशी बघितलं, त्याच्यापैकी कोणाला फ्लक्स म्हणून आपण यूज करत नाही? ओके, ह्याचं करेक्ट उत्तर काय येऊ शकतं? हे फ्लक्सच्या बाबतीत आपण बघितलं, बोरॅक्स, झिंक ऑक्साईड, ॲम्युनियम क्लोराईड. हे तर माहिती आहे, पण लीड तर नक्कीच यूज करत नाही. लीड वगैरे जे असतं ते आपण याचं वायर म्हणून त्याचा यूज करतो सोल्डरिंगसाठी. करेक्ट, आणि त्याने नॉट विचारलेलं आहे, तर त्यामुळे लीड हे फ्लक्स म्हणून त्याचं लीड जे आहे ते फॉर सोल्डरिंग पर्पजेससाठी त्याचं यूज करतो. त्यामुळे ऑप्शन एलिमिनेशनमधून लीड उत्तर आपण सिलेक्ट करू शकतो. आणि शेवटचा क्वेश्चन आहे, सेपरेटली एक्साइटेड जनरेटर द फील्ड वाइंडिंग्स आर कनेक्टेड टू. ओके, डायरेक्टली जाऊ पण नका, अजून एक होमवर्क क्वेश्चन पर मी ठेवलेला आहे लास्टला. तर सेपरेटली एक्साइटेड जनरेटरमध्ये फील्ड वाइंडिंग कशी कनेक्टेड असते? क्लोज सर्किटमध्ये सिरीज विथ द सोर्स, ओपन सर्किट की शंट विथ द सोर्स. ती आहे सेपरेटली एक्साइटेड DC जनरेटर. ह्याच्यामध्ये सेपरेटली एक्साइटेड म्हणजे जी फील्ड वाइंडिंग असते ती सेपरेट असते, त्याच्या हेल्पने आपण जो जनरेटर आहे तो स्टार्ट करतो. तर ही जी फील्ड वाइंडिंग आहे ती डायरेक्टली DC सप्लायला जोडलेली असते, म्हणजे सिरीज इन DC वाइंडिंग किंवा सिरीज विथ द सोर्स असं याचं करेक्ट उत्तर आहे. त्यामुळे डायग्राम पण जर आपल्याला माहिती असतील तर त्यामुळे आपलं इझिली काम होऊ शकतं. ठीक आहे, तुमचा स्कोअर 50 पैकी किती येते ते मला कमेंट करून सांगाल, आणि बघूया किती जणांचे उत्तर करेक्ट येत आहेत ते. आणि जायच्या आधी होमवर्कचा क्वेश्चन नंबर 2. ओके, एक क्वेश्चन मी ऑलरेडी दिलेला आहे की युनिव्हर्सल मोटरचं ॲप्लिकेशन काय आहे ते, आणि होमवर्कचं क्वेश्चन आहे नंबर 2 की विच ऑफ द फॉलोइंग ॲक्ट्स ॲज अ प्रोटेक्शन अगेन्स्ट हाय व्होल्टेज सर्जेस ड्यू टू लाइटनिंग अँड स्विचिंग. कशापासून? लाइटिंग अँड स्विचिंगपासून प्रोटेक्शन प्रोव्हाइड करण्याचं काम खालीलपैकी कोण करतं? ब्रीदर, कन्झर्वेटर, हॉर्न गॅप्स की थर्मल ओव्हरलोड रिलेज. हे 2 क्वेश्चनची उत्तरं आणि तुमचा स्कोअर किती आहे हे मला सांगा. ओके, ह्याच्या ज्या नोट्स आहेत त्या मी ॲपवर आपल्या अपलोड करेन. थोडा वेळ लागेल पण ॲपवर अपलोड होतील. ॲपवर कुठे मिळेल तुम्हाला? तर ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर लेफ्टला 3 डॉट्स मिळतील, तिकडे फ्री मटेरियलच्या टॅबमध्ये गेलात तर असिस्टंट टेक्निशियन नोट्स असा फोल्डर बनवलेला आहे, तिकडे जाऊन तुम्हाला या सगळ्या नोट्स आहेत त्या मिळतील आधीच्या पण. ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या नवीन मॅरेथॉनसोबत.